Sure, we'll do that. Okay, so I'll just start the session, and Bongshi sir, I'll just give you a brief about today's session. Yeah. So सुरुवातीला मी म्हणजे इंट्रोडक्शन करून दिला ऑफकोर्स आपलं, त्याच्यानंतर मोहिते साहेब आपलं स्वागत करतील आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करेल. नंतर आपण आणि ऑडियन्स आम्ही कोणीही मध्ये नसणार आहोत. बर ओके, ठीक आहे ना. चालेल. मुकेश, we good to go? Yes, give me a minute. Just I'm clicking on Yeah. go live. You want me to put my video on off mode? No, no, Start? no. No, that's okay, sir. Okay. I think we are live now. Just give me a minute. I'm going live. Yeah. Yes, we are live now. नमस्कार आणि पुन्हा एकदा आजच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सहकार सप्ताह चालू आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे तज्ञ येऊन मार्गदर्शन करतायत. नुसतंच मार्गदर्शन करत नाहीयेत, तर आपल्याशी संवाद साधतायत. म्हणजे आजचे जे सेशन आपण सुरू करणार होतो त्याच्यापूर्वी आजचे जे आपले मान्यवर वक्ते आहेत त्यांनी सांगितले की प्रसाद, आजचं सेशन ना, आय डोंट वॉन्ट इट टू बी लाईक अ मोनोलॉग, इट हॅज टू बी अ डायलॉग. आणि ते नक्कीच खूप स्वागतार्ह आहे सर, की चर्चेतनं संवाद घडतो आणि संवादातनं समृद्धी येते. संवादातनं समृद्धी अशी येते की संवादातनं आपल्याला सोल्युशन्स मिळतात आणि जेव्हा सोल्युशन्स मिळतात त्या सोल्युशन्स मधनं आपण छान काहीतरी करू शकतो. मी आज ज्यांच्याकडून आपण हे ज्ञानार्जन करणार आहोत ते आपल्या सगळ्यांनाच त्यांचा परिचय आहे. माननीय श्री विक्रांत पोंक्षे सर, कार्यकारी संचालक, बिईंग कॅटलिस्ट अँड बँकिंग तज्ञ. आणि आजचा जो विषय, ज्या विषयावरती ते आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत तो समृद्धीसाठी सहकार. खरं तर सहकारातून समृद्धी येते, पण समृद्धीसाठी सुद्धा सहकार करणं हे तितकंच आवश्यक असतं. कारण जेव्हा आपण समृद्ध होऊ तेव्हा सहकार हा समृद्धपणे आपण करू शकू. त्याच्यामुळे समृद्धीसाठी सहकार या विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत विक्रांत पोंक्षे सर. मी आदरणीय मोहिते साहेबांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत या ठिकाणी करावं. मोहिते सर, आपण म्यूट वरती आहात. नमस्कार पोंक्षे साहेब. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीनं मी या ठिकाणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पुणे जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीनं गेले 7 दिवस सहकार सप्ताह एक वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करतो आहोत. त्याची माहिती थोडीशी मी आपल्याला दिली, परंतु गेले 7 दिवस एक वेगळं वातावरण आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. त्यामध्ये 14 तारखेला आपण एकाच वेळेला सगळ्या बँकांच्या मुख्य कार्यालयावर ध्वज फडकवण्याचं काम सहकाराचं जे केलं आहे, त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य सेवक आणि संचालकांमध्ये आलं की सहकार हा काहीतरी भाग आहे. परवा काळे साहेबांनी एका कार्यक्रमात सांगितलं की असोसिएशन हा उपक्रम केला, त्यामुळे बँकांमध्ये जी नवीन पिढी आलेली आहे या नवीन पिढीमध्ये सहकार म्हणजे काय, सहकाराबद्दल कुतूहल निर्माण झालेलं आहे आणि ती मोठी जमेची बाजू आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण सहकार सप्ताह गेले अनेक वर्ष 14 ते 20 ह्याच्यात आपण साजरा करतो. अनेक संस्था त्यांच्या पुरतं काही कार्यक्रम घेतात, कुठं मेळावे होत आहेत आणि मग त्याला ठराविक श्रोतावर्गही असतो. परंतु खऱ्या अर्थानं हा जो सहकार आहे, हे सहकार जे जगतायत, सहकार जे राबवत आहेत त्यांच्यामध्ये सहकार असणं गरजेचं आहे. आपण अनेक व्याख्यानांमध्ये आपण याची चर्चा केली की सहकारात सहकार असला पाहिजे आणि मग सहकारात राहणाऱ्या मंडळींनी या सहकाराच्या चर्चासत्रात भाग घ्यावा, ही खरी यातली अपेक्षा होती. त्यामुळे आपण लाईव्ह झूम जाताना सुद्धा असा विचार केला की सगळ्या बँकेतले सगळे संचालक किंवा सेवक हे जरी याला आले तरी त्यांना झूम मध्ये त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण फेसबुकला सुद्धा लाईव्ह गेलो आणि युट्यूबला पण आपण या सगळ्या गोष्टी हे करून टाकतो आहोत. हा प्रयत्न याच्यासाठी केला की आपण जे गेले काही दिवसापासून एक विचार करतो आहोत की सहकारामध्येच कुठेतरी आपण जागृती आणण्याची वेळ आहे. सहकारामध्ये काही दोष असतीलही,
परंतु त्या दोषाची चर्चा करण्यापेक्षा सहकारातल्या चांगल्या बाबींची चर्चा व्हावी. आणि मग ती चर्चा आपल्यात व्हावी का? तर नाही, जे वाईट चर्चा करतात तिथपर्यंत पण पोहोचवली पाहिजे. आणि पोहोचवायचं काम जे सहकारात काम करतात त्याच लोकांनी केलं पाहिजे. ते चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे एक सहकारामध्ये काम करणारी एक पिढी की जी साधारणतः नोकरीमध्ये याच्यामध्ये 30 वर्ष, 35 वर्ष, 25 वर्ष झालेली आहेत, ही सहकारातली जुनी पिढी. आणि नवीन पिढी आता जी आपण सहकारात येत आहेत ही मंडळी, आता आपण पाहिलं की पूर्वीचा एक सहकारामध्ये आता बदल होतोय. म्हणजे बँकिंगचा आपण विचार केला तर एक बदल असा होतोय की पूर्वी कोणाचा नातेवाईक म्हणून तो बँकेत येत होता, आता कायद्याने बंधनं टाकली, हे सगळे आली. त्यामुळे मी परीक्षा पास होऊन त्याच्यामध्ये येतोय. परीक्षा पास होऊन आल्यानंतर साहजिकच माझ्या डोक्यात मी बँकेत नोकरी करतो आणि माझं 10 ते 5:30 हे माझं टायमिंग आहे. आणि मग तो त्याचा तेवढाच फोकस राहतो. परंतु सहकारी बँकिंग काय आहे हे नवीन रिक्रूट होणाऱ्या मंडळींना फारसं कळत नाही किंवा ते कळूनही घेत नाही. कारण त्यांचा फोकस आहे तो माझ्या नोकरी संबंधात आहे. किंवा आपण आता कॉम्प्युटरायझेशनला चाललेलो आहोत. आपण असं म्हणतो की या कॉम्प्युटरायझेशनचा जसा फायदा आहे तसा एक तोटाही असा आहे की याच्यातनं बँकर तयार होत नाहीत, डाटा ऑपरेटर तयार होत आहेत. आणि हा सहकारी बँकांच्या दृष्टीने फार मोठा धोका आहे पुढच्या काळात. त्यामुळे तो जो काढायचा असेल तर सहकार म्हणजे काय समजलं पाहिजे. म्हणजे सर्व्हिस हा भाग जो आहे त्यातला हा सहकारात सहकार हे समजायचं समजणार नाही. आणि त्याची व्याप्ती जी आहे ती कुठेतरी लोकांना समजली पाहिजे. या लोकांमधनं पुढचे ऑफिसर्स तयार झाले पाहिजे, पुढचे सीओ तयार झाले पाहिजेत. यासाठी हा आपला प्रयत्न उपयोगी व्हावा ही असोसिएशनची धारणा आहे. आता असोसिएशनच्या माध्यमातून जे काही उपक्रम आपण प्रयत्न करतो आहोत त्यात तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुमच्या साथीने आम्ही ते उपक्रम या ठिकाणी राबवायचा प्रयत्न करतो. परंतु आज तुमच्याशी आम्ही चर्चा करत असताना बँकांशी संबंधित जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा हा विषय समजण्याची गरज आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अधिकारवानांनी बोलू शकणारी व्यक्ती म्हणून या ठिकाणी असोसिएशनने आपल्याला मुद्दामून पाचारण केलंय की ह्या ज्या गोष्टी लोकांनी करणं आवश्यक आहे सहकार वाढीसाठी, सहकाराच्या समृद्धीसाठी, हे त्यांना समजल अशा भाषेत, त्यांच्या भाषेत हे समजवणार व्यक्तिमत्व आम्ही आपल्याकडे पाहतो. आणि त्याच भूमिकेतून आज खरं आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्या व्याख्यानानंतर ह्या आमचे जे सहकारी आज या ठिकाणी हजर आहेत किंवा जे फेसबुक लाईव्हवर ह्या ऐकतील किंवा उद्या युट्यूबवर ऐकतील, यांना त्याच्यातनं एक इन्स्पिरेशन मिळेल. आणि ह्यातनं पुढे आपण जे आपले प्रयत्न चालू आहेत त्याला कुठेतरी बळकटी मिळेल अशी मला आशा आहे. मी या ठिकाणी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. जे पार्टिसिपंट या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही या ठिकाणी मी असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो. या व्याख्यानाचा आपण लाभ घ्यावा. आपल्या काही शंका असतील तर आपण पोंक्षे सरांना जरूर विचारा. कारण ते कॉस्मॉस बँकेचे सीओ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि बँकिंग मधला गाढा अभ्यास आहे सगळ्या बाजूने. म्हणजे टेक्नॉलॉजी सुद्धा आहे आणि नॉलेज ह्या दोन्ही बाबी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग आपण करून घ्या अशी विनंती करतो. आणि पोंक्षे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार, धन्यवाद मोहिते साहेब. आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, कारण अपेक्षा फार उंचावून ठेवल्यात तुम्ही. तर त्यामुळे खरं म्हणजे मला थोडं दडपण आलंय की आता मी सर बघतोय की जे कोण आता लोक जॉईन झाले हे सहकारातले ऊर्ध्वयू असल्यासारखे लोक आहात. तुमच्या समोर मी सहकाराबद्दल काही बोलणं कुठेतरी तुमच्या सगळ्यांसमोर काजव्यापेक्षा छोटा मी व्यक्तिमत्व माझं आहे. आणि त्यातल्या त्यात सहकारातलं माझं जर का एकूण आयुष्य किती स्पॅन गेलाय असं का बघितलं तर 1912 पासून ते आता 21 पर्यंत एवढंच काय तो माझा कालावधी सहकार मधला आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ह्या छोट्या काळामध्ये जे प्रेम सहकाराने मला दिलं आणि जी आपुलकी दिली त्याच्याने मला जो सहकार समजला तर तो कुठेतरी सांगायचा प्रयत्न मी आज या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय. आणि मगाशी प्रसाद जी पण म्हणले आणि मोहिते सर तुम्ही आता आवाहन केलं तसं मला असं वाटतं की इतके सगळे ऊर्ध्वयू इथं असताना इंटरॅक्टिव्ह सेशन जर का आपण करू शकलो आणि सुदैवाने आपण झूमवर आपण जर का म्हणजे स्ट्रीम यार्ड किंवा अशा ठिकाणी असतो की तिथे 3-4 लोकच बोलू शकतात तर त्याला लिमिटेशन पडलं असतं. पण झूम हे एक असं माध्यम आहे की जिथे अनेक लोकांना बोलता येईल. अर्थात हे सगळं कोऑर्डिनेट करायला प्रसाद आणि पुणे असोसिएशनची सक्षम टीम आहे तिथे. त्या बेसिसवर मी म्हणतोय, जोरात सांगतोय की कुणाला काही बोलायचं असेल, मध्ये काही प्रश्न विचारायचे असतील किंवा एखादं माझं म्हणणं पटलं नसेल तर तेही तितकंच ओपनली सांगण्याचा हा फोरम आहे. आणि खरं इन दॅट ट्रू सेन्स जसं आपण म्हणतो की सहकार म्हणजे काय तर इट्स अ डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन.
तर त्यामुळे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलायचा अधिकार आहे, प्रत्येकाला त्याच्या मतांचा अधिकार आहे आणि या सगळ्याचा रिस्पेक्ट करणारा सहकार याच्याकरता आपण बोलतोय. तर त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जितकं तुम्हाला पार्टिसिपेशन शक्य आहे तेवढं आपण करायचा प्रयत्न करू आणि त्यातून सहकार उकळण्याची, समजण्याची थोडीशी एक जे आपण प्रयत्न जो आपण करतोय तो सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. आता हे करण्यापूर्वी मला एक असं वाटतं की साधारणपणे एक 50 मिनिटं आपण डिस्कशन करू आणि मग जर का आवश्यकता असेल तर एखादी उदाहरणादाखल देण्याकरता किंवा प्रश्न उत्तर कुणाला काही असतील तर त्याकरता म्हणून आपण थोडासा वेळ ठेवूया. पण तत्पूर्वी मध्ये मध्ये सुद्धा कुणीही बोलायला अडचण नाही. आणि मोहिते सर तुमच्या बरोबरच मी जेरे सरांना पण विनंती करतो की अनेक वर्ष म्हणजे आपण म्हणतो ना की काळाचे पांढरे झालेत ते उगच नाही, ते सहकारातनं झालेत. तर त्यामुळे जेरे सर एखादी गोष्ट माझी चुकली किंवा माझा दाखला द्यायला चुकला तर तिथल्या तिथे तुम्ही रेक्टिफाय केलं तर जास्त चांगलं पडेल. कारण माझा अनुभव हा मल्टी स्टेटमध्ये जास्त आहे आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये थोडा कमी आहे. तर त्या दृष्टीने तुमच्याकडनं मोलाचं मार्गदर्शन आणि मध्ये मध्ये करेक्शन हे आवश्यक आहे. तर तेवढं मी तुम्हाला रिक्वेस्ट करत जाईल. आता सहकाराबद्दल बोलण्यापूर्वी मला एक असं वाटतं की थोडंसं आपण जागतिक प्रणाली जी आहे एकूण ज्याला आपण म्हणतो की द वे ऑफ डुईंग बिझनेस असं जे आपण जे म्हणतो जगातल्या, तर त्याचा जर का आपण विचार केला आणि सहकाराचा थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर मी ते काय, कधी, कुठे, कशा सुरुवात झाली ह्याचं मी काय 100 वर्षापूर्वी कधी 150 वर्षापूर्वी ते काही बोलत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का बघितली तर आज आपण म्हणतो भारतामध्ये सगळ्यात मोठा ब्रँड हा कुठला आहे? कोण सांगू शकेल? पहिला तुम्ही भारतातला टॉप ब्रँड असं म्हटलं किंवा टॉप इंडस्ट्रियल हाऊस असं म्हटलं तर पहिलं नाव कुठलं डोळ्यासमोर येतं? प्लीज ओपन सेशन आहे असं समजूया आपण. समोर माझ्या तुम्ही बसलेला आहात याच धारणेतनं मी बोलतोय तुम्हाला आणि त्यामुळे बाकी कोणी नाही तर मी इंडिव्हिज्युअली लोकांना ओळखतो, मी तुमचे नाव घेऊन विचारेन पाहिजे तर. कुणी सांगा पहिलं नाव कुठलं डोळ्यासमोर येतं आपल्याला? टाटा. बरोबर. अर्चना आजी आपण बरोबर म्हणलात. टाटा हे नाव पहिलं येतं. आता ह्याचा जर का आपण विचार केला टाटा हे नाव पहिल्यांदा का येतं? तर काल मी लखनौला गेलो होतो. तिथे एक अनुज भार्गव म्हणून खूप मोठे वर्ल्ड बँकेला कन्सल्ट करणारे एक कन्सल्टंट आहेत आणि टाटा, TCS किंवा इन्फोसिस बरोबर त्यांनी काम केलं, HSBC मध्ये काम केलं, टेक्नॉलॉजिकल एक्सपर्ट माणूस आहे. तर युरोपमध्ये जेव्हा TCS ची स्थापना करण्याकरता त्यांना पाठवलं होतं त्यावेळेस तिथे ते म्हणले की मी धंदा कसा वाढवला, तर मी सांगितलं माझी अशी कंपनी आहे जी 70% प्रॉफिट हा सोशल कॉज करता खर्च करते. तर ते म्हणले कसं काय? तर ते म्हणले तुम्ही जर का बघितलं तर टाटाच्या कुठल्याही कंपनीमध्ये सगळ्यात जास्त वाटा हा टाटा सन्सचा आहे आणि टाटा सन्सची बॅलन्स शीट जर का बघितली तर त्याच्या येणाऱ्या रेव्हेन्यूच्या 70 ते 80% ही चॅरिटीमध्ये किंवा समाज कल्याणाकरता त्याचा खर्च केला जातो आणि अशी एथिक्स असलेली ऑर्गनायझेशन माझी आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे युरोपियन युनियन म्हणून मध्ये मी आता जे आमची कंपनी स्थापन करणार आहोत TCS याच्याकरता करतोय. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्याला आपण म्हणतो की सस्टेनेबिलिटी ह्याचा विचार करून जो धंदा करतो तो सर्वाधिक काळ टिकतो आणि त्यामुळे आपण जर बघतो की टाटा ग्रुप हा सगळ्यात जुना ग्रुप जरी असला तरी आज सुद्धा तो सगळ्यात प्रॉफिटेबल आहे. तुम्ही आजच्या स्टॉक मार्केटमध्ये जर का जरी बघितलं तरी टाटाच्या कंपन्या किती स्टॉक मार्केटमध्ये टॉप लिस्टिंग्स मध्ये आहेत याचा जरी विचार केलात, लेटेस्ट जर का तुम्ही बघितलं तर टाटा कन्झ्युमर्स हा टाटा टी मध्ये झाला, टाटा केमिकल्स झाला, आता सध्याला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काय बुल्स फेवरेट असं का म्हटलं तर टाटा कन्झ्युमर सुद्धा आहे. तर इतके वर्ष ही सस्टेनेबिलिटी टिकवण्याकरता ज्या लोकांनी प्रयत्न केला तर ती सस्टेनेबिलिटी सगळ्यात महत्वाची आहे. प्रॉफिट मेकिंग हे उद्दिष्ट जरी असलं तरी त्याचबरोबर आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय की जर का एखाद्याला सस्टेनेबिलिटी असेल तरच ते प्रॉफिट कंटिन्युअस टिकाव धरणारा प्रॉफिट कमवत असू तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर .com बबल सारखं मध्येच आले, धूमकेतू सारखे आले, मध्येच चमकले आणि निघून गेले, अशा अनेक कंपन्या असतील, अशा अनेक हे असतील, पण त्याला अर्थ नसतो आणि त्यामुळे सस्टेनेबिलिटी ही खूप महत्वाची आहे. आपण एकीकडे बघतो की कॅपिटलिझम आहे आणि कॅपिटल करता आपण सगळे सर्वंट होतो आणि कोऑपरेटिव्ह मध्ये उलट होतं, आपल्या करता कॅपिटल असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या खोलात न जाता मला कोऑपरेटिव्ह कडे माझा आकर्षित होण्याचं कारण एकच होतं. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. मी अबुधाबीमध्ये असताना अबुधाबी फायनान्स या कंपनी करता एक स्पेशल रिलेशनशिप मॅनेजमेंट सोल्युशन आम्ही निर्माण केलं. त्या तिथल्या शेख लोकांकरता होतं. त्यामुळे
गोल्ड डस्टेड पेपर, रोल्स रॉईस मधनं लोक जाणार, मॉन्टब्लँकच्या पेनी साईन करणार, असं एकदम ज्याला आपण म्हणू बियॉन्ड 7 स्टार कस्टमर ट्रीटमेंट कशी देता येईल याच्याकरता म्हणून आम्ही ते सोल्युशन निर्माण केलं होतं मी. आणि ते सोल्युशन निर्माण केल्यानंतर त्याला इंटरनॅशनल स्टीव्ही अवॉर्ड मिळाला. मला त्याचा आनंद झाला खूप. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की अरे, मला एक मित्र मला म्हणला, अरे एवढं सगळं तू केलंयस, अरे सोन्याच्या डस्टिंग केलेल्या कागदावर मॉन्टब्लँक पेननी सही करून देणं, याच्यात काय एवढं मोठं भूषण आहे, एवढं सगळं तू चांगलं दिलंस म्हटल्यानंतर कस्टमर सर्व्हिस चांगली होणारच, लोक तुझ्याकडे येतीलच. पण तू बघितलंस का की भारतामध्ये, आपल्या इंडियामध्ये अशा काही बँका आहेत किंवा कोऑपरेटिव्ह बँका आहेत, आणि त्यांनी मला त्यावेळेस कॉस्मॉस आणखी सारस्वत आणि अशा काही बँकांचं नावं घेतली होती, की अशा ठिकाणी लोक आजही त्यांच्याकडे जोडले गेलेत. आणि कस्टमर सर्व्हिस जे तू म्हणतोयस, असं काहीही तिथे इम्प्लिमेंट नसताना, कुठलाही वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट देत नसताना, कुठलीही वर्ल्ड क्लास सर्व्हिस किंवा ज्याला आपण म्हणतो की कस्टमर ॲडव्होकसी रोल आहे किंवा कस्टमर सेंट्रिसिटी आहे किंवा त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचे प्रचंड प्रमाणात काही वापर होतोय, असं काहीही नसताना लाखो लोक तिथे अकाउंट ओपन करून आज बँका 100 वर्ष तिथे तग धरून आहेत. आणि ते झाल्यानंतर मी म्हणतो खरंच आहे, एखाद्या कस्टमरला गोष्टी देऊन विकत घेण्याची, त्यांची लॉयल्टी आपण विकत घेणं हा एक भाग आहे. पण लोकांनी आपणहून जुडलं जाणं आणि एखादी संस्थेशी निगडीत होणं, आणि आपण आता म्हणतो की लॉयल्टी ही हा प्रकारच नवीन पिढीला राहिलं नाही. जुन्या पिढीमध्ये तरी थोडंसं आपली बँक, माझी बँक असं म्हणून करण्याचे कस्टमर आपल्याकडे होते. पण आजकाल कोणालाही स्टिकीनेस जो आपण म्हणतो तो राहिला नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये अशा काही इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्या सेल्फलेसली कस्टमर अजूनही त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत आणि त्यांच्याशी जोडले जात आहेत. मग हे नक्की काय असेल याच्या कुतूहलाने मी जोडला गेलो. आणि त्यानंतरची रेस्ट इज हिस्ट्री म्हणतात तसं, नाव टुडे आय एम पार्ट ऑफ कोऑपरेटिव्ह. पण हे करत असताना मला एक लक्षात आलं की कोऑपरेटिव्ह मधले प्रॉब्लेम्स काय आहेत, किंवा कोऑपरेटिव्हची इतकी सुंदर संकल्पना असताना आज जगामध्ये द बेस्ट मॉडेल असं म्हणून हे प्रस्थापित का झालं नाही. आणि त्याच्या जर का जेव्हा मागोवा घेतला तेव्हा अर्थातच काही गोष्टी लक्षात आल्या. आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहे की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल तर गव्हर्नन्सचा अभाव कोऑपरेटिव्ह मध्ये हा सगळ्यात मोठा आपल्याला काय लागलेला शाप आहे असं म्हणूया आपण. आणि पॉलिटिकल इंटरव्हेन्शन. आता जेव्हा पॉलिटिकल इंटरव्हेन्शन आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की कोऑपरेटिव्ह इज द मोस्ट डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन. म्हणजे द बेसिस ऑफ कोऑपरेटिव्ह इज, आपण 7 प्रिन्सिपल्स जर का कोऑपरेटिव्हचे बघितले तर त्याच्यामध्ये डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल हा सेकंड प्रिन्सिपल जे आहे हे खूप महत्वाचं आहे. व्हॉलंटरी मेंबरशिप आणि ओपन मेंबरशिप, डेमोक्रेटिक कंट्रोल, किंवा नंतर मेंबरचं इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, त्याच्यानंतर ऑटोनॉमी, इंडिपेंडन्स, एज्युकेशन, ट्रेनिंग, इन्फॉर्मेशन, नंतर कोऑपरेटिव्ह अमॉंग द कोऑपरेटिव्ह आणि कन्सर्न फॉर कम्युनिटी. हे जे 7 प्रिन्सिपल्स आपण म्हटले तर त्याच्यामध्ये डेमोक्रेटिक अप्रोच हा सगळ्यात फंडामेंटल आहे. आणि असं असताना सुद्धा आपण म्हणतो एकीकडे की कोऑपरेटिव्हला पॉलिटिकल इंटरव्हेन्शन आल्यामुळे त्याला ते ग्रहण लागलंय. मला ह्या 2 गोष्टी संयुक्तिक म्हणजे परस्पर विरोधी वाटल्या. एकीकडे आपण म्हणतो इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेटिक कंट्री इन द वर्ल्ड, आणि टुडे वी आर सेइंग दॅट इट इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल डेमोक्रेसीज ऑफ द वर्ल्ड. मग डेमोक्रेसी इतकी चांगली जर का राबवू शकते, चांगले होऊ शकते, एखादा देश चांगला प्रगती करतो. आज आपण म्हणतो की अमेरिका इज द फर्स्ट कंट्री टू बी अ डेमोक्रेटिक कंट्री, आणि दे आर द वन्स हू आर ॲडव्होकेटिंग डेमोक्रेसी अक्रॉस द वर्ल्ड. ब्रिटन असेल, US असेल, हे म्हणजे प्रस्थापित सक्सेसफुल ज्याला आपण म्हणतो, द डेफिनेशन ऑफ सक्सेस ऑफकोर्स इज डिफरंट, पण सक्सेसफुल वर्ल्ड मध्ये जर का बघितलं तर त्या ठिकाणी डेमोक्रेटिक कंट्रीज सीम टू बी डुईंग मच बेटर, आणि त्यामध्ये इंडिया इज अगेन कमिंग ऑन द टॉप. असं असताना जर का देश इतका मोठे देश असताना ते देश जर का कोऑपरेटिव्ह स्पिरिट, डेमोक्रेटिक स्पिरिटनी चांगले चालू शकतात, तर मग कोऑपरेटिव्ह बँका किंवा कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स ह्या का चालू शकत नाहीत? त्यांना हे ग्रहण लागलंय किंवा त्यांना हा प्रॉब्लेम आलाय असं आपण का म्हणतो? याचा जर का विचार केला तर थोडंसं माझं असं लक्षात आलं की ज्याला आपण म्हणतो की काळानुसार बदलणं हे थोडंसं कुठेतरी आपल्याकडनं राहून गेलंय की काय, असं एक मला वाटतं. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आजचं डिस्कशन जे आहे ते माझा जो विचार झाला की 7 प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेटिव्ह हे आजही रेलेव्हंट आहेत का, आणि आजच्या काळामध्ये आपण ते जे प्रिन्सिपल्स आहेत हे ऍक्च्युअली लेटर अँड स्पिरिट याच्यामध्ये कसं अंमलात आणू शकू,
आणि एखादी कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन जी आहे ती खरोखरी सक्षम आणि ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल ही कशी करू शकू याच्याकरता विचार झाला, तो मी आज तुमच्याशी शेअर करतोय. आता जर का कोऑपरेटिव्ह जर का बघितलं तर अनेक कोऑपरेटिव्ह बँका तर आहेतच. म्हणजे आय वॉज द सीईओ ऑफ वन ऑफ द ओल्डेस्ट बँक्स इन इंडिया टुडे, कॉस्मॉस, किंवा आय हॅव बीन असोसिएटेड वन ऑफ द बिगेस्ट बँक्स. सारस्वतला काही गोष्टी त्यांचे ट्रेनिंग्स म्हणा, कन्सल्टिंग म्हणा, ते मी जोडले गेलोय. त्यामुळे बँकांव्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर आपल्याला पहिलं कोऑपरेटिव्ह जर का डोळ्यासमोर येत असेल तर ते अमूलचं येतं, किंवा आपल्याला आपले साखर कारखाने काही आहेत की ज्यांना अगेन ग्रहण लागलंय त्याला. पण त्याच्याच बरोबर आपल्याला माहिती आहे का की आपल्या इंडियामध्ये रोड कन्स्ट्रक्शन करणारी सुद्धा सगळ्यात मोठी कंपनी आहे ती कोऑपरेटिव्ह आहे. एक हॉटेल चेन चालवणारी संस्था आहे ती सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे. लिज्जत पापड हे सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे. आणि अनेक सक्सेस स्टोरीज भारतामध्ये सुद्धा कोऑपरेटिव्हच्या आहेत. आणि परवा सकाळचं जेव्हा आपण संमेलन घेतलं त्यावेळेस सक्सेस स्टोरीज दाखवायचा प्रयत्न केला. मानदेशी महिला बँक असेल की ज्याला विमेन एम्पॉवरमेंटनी काय होईल, सेवा विकास असेल, किंवा अनेक अशा संस्था आहेत. परवा मी दिलीप सावणे साहेबांशी बोलत होतो तर त्यावेळेस सोपान काका, आपल्या पुण्याचीच बँक, सासवडमध्ये लोकांच्या आयुष्य बदलून टाकण्याकरता कसा हातभार लावत गेली याच्या अनेक छान गोष्टी त्यांनी मला त्या दिवशी बोलताना त्यांच्याबरोबर सांगितल्या. किंवा सगळ्यात पहिली बँक आपली जी होती किंवा आता शेवटची बँक आहे त्यांच्या अडचणी काय आल्या हे जेव्हा जवळनं मी बघायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की गव्हर्नन्सचा अभाव हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आलाय. आणि जर का आपण बघितलं, आता थोडीशी तुलना जर का आपण केली तर गव्हर्नन्सचा अभाव खरं बघितलं तर कुठे नाही हो. पण आम्हाला फक्त एक कानफाटे नाव पडलं की ते काय कोऑपरेटिव्ह कल्चर आहे. कोऑपरेटिव्ह कल्चर म्हणजे अगदी म्हणजे काय, एक आपण उपासानी बोलल्यासारखी गोष्ट करतो. पण जर का तुम्ही बघितलं, सत्यम कोऑपरेटिव्ह नव्हतं ना. कॅडबरीजचे करता जेव्हा गव्हर्नन्सची पहिली कमिटी जगात नेमली गेली कॅडबरीजच्या चेअरमनशिप खाली, तेव्हा ते कोऑपरेटिव्ह मधलं नव्हतं ना. त्याच्यानंतर सेबीने जे काही अनेक नॉर्म्स आणले, अनेक गोष्टी आपण ज्या केल्या, तेव्हा ते तर कोऑपरेटिव्ह मध्ये नव्हतं ना. परवा येस बँकेचा जो प्रॉब्लेम झाला तो तर कोऑपरेटिव्ह मधला नाहीये ना. स्टेट HDFC बँकेला जेव्हा क्रेडिट कार्ड बंद करायला लावली ते तर कोऑपरेटिव्ह मध्ये नाही आहेत ना. मग गव्हर्नन्सचे प्रॉब्लेम हे बऱ्याच ठिकाणी सगळीकडे आहेत. आणि जिथे जिथे ह्युमन बिंग आहे, गाव तिथे महारवाडा जसं आपण म्हणतो, तसं जिथे जिथे चांगल्या गोष्टी आहेत तिथे तिथे गव्हर्नन्सचे इश्यूज आहेत. पण ते गव्हर्नन्सचे इश्यूज किती सिरियसली घ्यायचे, त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा, त्याच्याकरता कंट्रोल मेकॅनिझम काय ठेवायचं, आणि हे जर का आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं आणि जर का सेल्फ गव्हर्निंग प्रिन्सिपल्स आपण जर का अडॉप्ट केले तर मला आजही खात्री आहे की जर का आपण बघितलं तर सस्टेनेबिलिटी जर का कुठल्या एका फॉर्मॅटमधून येत असेल तर ती कोऑपरेटिव्ह मधनं येते, हे नक्की आहे. एक साधं तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. आज आपण म्हणतो टेक्नॉलॉजी करता बरेच ठिकाणी आपण डिस्कशन करत असतो. आधी असं होतं की एखादी बँक टेक्नॉलॉजिकली सक्षम असेल तर त्यांचा प्रचंड मोठा डेटा सेंटर, त्यांचे प्रचंड 3, 4, 10 ऍप्लिकेशन हे सगळे त्यांनी घेतलेत आणि त्यांनी इम्प्लिमेंट केले. आता जमाना बदलत गेला, लोक स्वतःची गाडी घेत नाहीत. ओला, उबर, एअरबीएनबी, मेक माय ट्रिप, ह्या सगळ्या ऍप्स या टेक्नॉलॉजीद्वारे आपण कोलॅबरेशन करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर आज आपला डेटा सेंटर सुद्धा आपण आउटसोर्स मॉडेलवर घेतो, पे ॲज यू गो असं म्हणतो. तुम्ही मला सांगा, आपलं जे तत्व आहे की प्रॉफिट मॅक्सिमायझेशन नसून मेंबर एम्पॉवरमेंट आणि मेंबर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की म्हणजे अगदी एनरिचमेंट, प्रॉस्पेरिटी, ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा या सगळ्या कोऑपरेटिव्ह मधलं प्रिन्सिपल काय आहे की यू पे ॲज यू यूज. एक इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा सगळ्यांकरता आणि जशी जशी ज्याला जशी गरज आहे तसं तसं त्याचा वापर करा, त्याप्रमाणे तुम्ही त्याचे पैसे द्या आणि एकत्रित सगळ्यांनी मिळून आपण हे करावं. आधी दुसरी गोष्ट सांगतो की तुम्हाला ह्याच्यात जर का बघितलं असेल तुम्ही पंजाबमध्ये, तर तिथे चुला, गावाचा एक चुला असतो की एका ठिकाणी जर का म्हणजे तुम्ही तुमच्या घरचं पीठ घेऊन या आणि त्या चुल्यावर तुम्ही तुमची भाकरी काय जे असेल, तंदूर जे असेल त्याच्यात तुम्ही गोष्टी भाजून घ्या आणि आपापल्या घरी घेऊन जा. कोऑपरेटिव्हचं स्पिरिट हे जर का बघितलं तर हे फंडामेंटल राईट का झालाय, तर ते आपल्या जीवनाचं मूलभूत तत्व, प्रिन्सिपल, आपण सोशल ॲनिमल आहोत आणि त्याच्याकरता ते बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि तेच प्रिन्सिपल घेऊन आज अनेक मोठ्या संस्था मोठ्या होत आहेत. आज तुम्ही जर का बघितलं तर गुगल इतकं सक्सेसफुल का झालं, तर इट इज अ कोलॅबरेटिव्ह प्लॅटफॉर्म. जर का अमेझॉन तुम्ही बघितलं तरी त्याचे अनेक लोकांना रोजगार मिळवून देण्याकरता, अनेक लोकांना त्यांचे प्रॉडक्ट्स विकण्याचा एक प्लॅटफॉर्म बनवून देऊन त्या लोकांनी हे केले. त्यामुळे जर का प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेटिव्ह बघितलं तर हे आज सगळ्यात मोठे जे सो कॉल्ड आपण ज्याला कॅपिटलिस्ट इकॉनॉमीज मध्ये सक्सेसफुल कंपनी म्हणतो
त्या कंपनी सुद्धा आज कोऑपरेटिव्ह स्पिरिट्स वापरतायत. आम्हाला मात्र त्याची लाज वाटते. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सस्टेनेबिलिटी रिपोर्ट या नावाचा रिपोर्ट आपल्या अॅन्युअल रिपोर्ट बद्दल प्रत्येक कंपनीला आता कंपल्सरी केलाय. सस्टेनेबिलिटी मध्ये रिन्युएबल एनर्जी येते किंवा एखादी गोष्ट मी कालांतापर्यंत कशी निभावू शकीन, असे मेथड्स, असे प्रोसेसेस, असे प्रोटोकॉल्स मी जर का धंद्यात वापरले तर माझा धंदा जास्त चांगला, मी प्रॉफिट फक्त किती केला याच्यापेक्षा मी किती सस्टेनेबली प्रॉफिट केला याच्यावर जो आता आजकाल भर आलाय, हे कुठलं स्पिरिट आहे? तर हे याचं मूळ जर का तुम्ही बघितलं तर हे कोऑपरेटिव्ह मधलं स्पिरिट आहे. मग जेव्हा भारतासारखी परिस्थिती कोऑपरेटिव्हची झाली आहे की जेव्हा परदेशातले लोक चांगलं म्हणतात तेव्हा आम्हाला चांगलं वाटतं, पण आम्हालाच चांगलं वाटत नाही, आम्हालाच कुठेतरी न्यूनगंड येतो आणि अशी थोडीशी परिस्थिती झाली आहे. मग हे सुधारण्याकरता काय करता येईल याचा जेव्हा मी प्रॅक्टिकल विचार करायला लागलो तेव्हा माझं असं लक्षात आलं की गव्हर्नन्स आणण्याकरता आज खरं जर का बघितलं तर आपल्यावर कोणी पाबंदी घातलेली नाहीये. तुम्ही स्वतः सेल्फ गव्हर्नन्स करू नका असं कोणी म्हटलं नाही. मग गव्हर्नन्स करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर तुम्ही मग थोडा आपण विचार करू की आज आपण म्हणतोय की रिझर्व्ह बँकेला सुद्धा कोऑपरेटिव्ह बँका ठेवायच्या नाहीये. ते म्हणतात तुम्ही प्रायव्हेट व्हा. प्रायव्हेट का व्हा याचा जर का विचार केला तर त्यांना असं वाटतंय की अनेक लोक डेमोक्रेटिक कंट्रोल जो आहे त्या डेमोक्रेटिक कंट्रोलचा गैरफायदा घेऊन काही लोकच एखादी संस्था चालवतात आणि त्याच्यावर हुकुमशाही करतात किंवा मी एक फॅमिली ऑर्गनायझेशन असल्यासारखं रन करतात आणि तसं व्हायला नको म्हणून तुम्ही कॅपिटल इकॉनॉमीकडे जा किंवा प्रायव्हेट व्हा असं म्हणतात. पण प्रायव्हेट होऊन काही मुद्दा सॉल्व्ह होतो का हो? प्रायव्हेट झाल्यानंतर परत लिस्टिंग करतो म्हणजे काय, परत मेंबर घेतो इन डिफरंट वे, पण ते एक्सचेंज असतं तिथे स्टॉक मार्केटला ट्रेडिंग होतात. आपण म्हणतो एखादा इन्व्हेस्टर आला तर त्याला एक्झिट रूट द्या, त्याला व्हॅल्युएशन गेम द्या. म्हणजे काय करा, तर आज माझ्याकडे भांडवल कमी पडते तर भांडवल घ्यायला आपण अनेक लोकांकडनंच भांडवल घेतो, अनेक छोट्या लोकांकडनंच भांडवल घेतो. म्हणजे अगेन कोऑपरेटिव्हचे जे स्पिरिट आहे दॅट इट हॅज टू बी अ मेंबर ड्रिव्हन कंपनी, तीच गोष्ट आपण थोड्याफार फरकाने तिथे करतो. पण तिथे लिस्टिंग अग्रीमेंट असतात. तिथे लिस्टिंग केल्यानंतर दर क्वार्टरला आपल्याला आपले फिनान्शियल्स जे आहेत ते डिस्क्लोज करायला लागतात. आपल्याला सिग्निफिकंट इव्हेंट्स जे आपल्या कंपनी करता होणार असतात त्या सिग्निफिकंट इव्हेंट बद्दलची माहिती ही आपल्याला तिथे लोकांपर्यंत पुरवायची असते आणि अशा प्रकारे आपल्या कार्यक्षमतेबद्दल माहिती लोकांना देणं, आपल्या कार्यपद्धतीबद्दल ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्लोजर्स म्हणतात त्याला. ते डिस्क्लोजर नॉर्म्स हे त्या लिस्टिंग अग्रीमेंटमध्ये इतके तंतोतंत पाळायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इकडे तिकडे पाहायला कुठेही वाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे ती विश्वासार्हता जर का कुठल्या एखाद्या कंपनीमध्ये वाढत असेल तर ती ह्या गव्हर्नन्समुळे किंवा डिस्क्लोजरमुळे येते. मग आता मला सांगा, हे डिस्क्लोजर आपल्याला फॉलो करायला कोणी बंदी घातली आहे का? माझं एक सजेशन आहे आणि अगेन असोसिएशनच्या माध्यमातून कोऑपरेटिव्हची एक अपेक्स बॉडी अशा दृष्टीने मी असोसिएशनकडे बघतो. आता आपली अम्ब्रेला ऑर्गनायझेशन होईल नाही होईल त्याच्यामध्ये आपली दुमत आहेत. काही लोक म्हणतात सक्सेसफुल होईल, काही म्हणतात होणार नाही कारण ती कंपनी म्हणून फॉर्म केली आहे. मग कोऑपरेटिव्ह मध्ये कसं, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट. पण द स्पिरिट त्याच्या मागचं जर का आपण बघितलं तर जर का हे डिस्क्लोजर नॉर्म जसे आपण स्टॉक एक्सचेंजला देतो तसे डिस्क्लोजर जर का आपण असोसिएशनकडे द्यायला लागलो तर कुठेतरी आपल्या संस्थेबद्दलची विश्वासार्हता ही लोकांपर्यंत जाण्याकरता, त्यांचा विश्वास आपण संपादन करण्याकरता याचा आपल्याला कुठेतरी बेनिफिट होईल असं मला वाटतं. दुसरं जर का आपण बघितलं तर टाटासारखी कंपनी आज सक्सेसफुल का आहे, तर त्यांच्याकडे कुठेतरी एक ज्याला आपण म्हणतो ना की मल्टी स्टेक होल्डरचा विचार केला जातो. तसं बघत असताना आज जर का कोऑपरेटिव्ह आणि त्याच्यातले बायलॉज हे जर का सगळ्यात महत्वाचे असतील तर आज मला सांगा कुठल्या कायद्यानुसार आपल्याला ज्याला आपण मल्टी स्टेक होल्डर कोऑपरेटिव्ह म्हणतो ते करायला बंदी आहे. एखाद्या कोऑपरेटिव्ह मध्ये जर का आपण काही घटक, हे समजा आता बँकेपुरतं बोलायचं झालं तर आपण कन्झ्युमर्स, आपले जे मेंबर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांची कोऑपरेटिव्ह ही आहे असं आपण म्हणतो. त्याच्याच बरोबर जर आता एका बँकेची मी बघत होतो तर त्यांची एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. म्हणजे जसं कन्झ्युमर सोसायटी आहे, एम्प्लॉईज करता आहे, त्याच्यानंतर इंडिपेंडंट एंटरप्रेन्युअर्स करता आहे, कॉर्पोरेट्स करता आहे, तर आपल्याला जे कोऑपरेटिव्हच्या दायऱ्यामध्ये आज जर का आपण बघितलं तर आपण जे काही कन्व्हर्जन करता विरोध करतोय तो विरोधाला विरोध न करता त्याचा जो प्रॉब्लेम आहे की आरबीआयने जर का सोल्युशन द्यायचा प्रयत्न करत असतील की तुम्हाला कॅपिटल ॲडिक्वसीचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही प्रायव्हेट व्हा, तर तुम्ही कन्व्हर्ट व्हा, तर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकमध्ये व्हा आणि मग करा, याची गरज का पडतीये? तर जर का आपल्याला कॅपिटल ॲडिक्वसीला अडचण आली नाही तर आपल्याला ती वाट धरायचा प्रश्न येणार नाही.
मग हे करण्याकरता आपल्याला काय करायला लागेल, तर जर का आपण मल्टी स्टेक होल्डरचं प्रावधान आपल्या बायलॉज मध्ये जर का करू शकलो, तर ह्या सगळ्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हनी आपण चांगल्या प्रकारे काम करू शकू असं मला वाटतं. दुसरी एक जर का बेस्ट गव्हर्नन्स प्रॅक्टिस जर का आपण टाटा सारख्या कंपनीमध्ये बघितली, तर त्याच्यामध्ये आहे की बोर्ड इव्हॅल्युएशन, बोर्ड कॉम्पिटन्सीज किंवा बोर्डाचं स्किल ऑडिट, ह्या गोष्टी पण त्यांच्याकडे खूप होतात. मग असं करताना तुम्ही मला सांगा, आपल्याकडे बायलॉज मध्ये आपण असं हे करू शकणार नाही का की कमीत कमी बाहेर, आता दुसरी एक गोष्ट, इंडिपेंडंट डायरेक्टरची तिथे संकल्पना आहे. मग इंडिपेंडंट डायरेक्टरला एक ठराविक कालावधी करता असतात आणि त्यांना रिटायरमेंट बाय रोटेशन असतं. आज आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, मगाशी आता बोलताना आपल्या सर पण म्हणले की नवीन जनरेशन आपल्याकडे येत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. नवीन जनरेशन आधी येऊ दिली नाही, त्यामुळे त्या लोकांना इंटरेस्ट राहिला नाही, आणि आता त्यांना इंटरेस्ट राहिल्यामुळे ते येत नाहीत, आणि ते येत नसल्यामुळे आहे त्या लोकांनाच काम करायला लागतंय. अशी कुठेतरी चिकन अँड एग स्टोरी तशी आपली कुठेतरी सिनारिओ झालाय असं मला वाटतं. पण हेच करत असताना जर का आपण असं केलं की आमचं जे काही बोर्ड कॉम्पोजिशन आहे त्यातलं 1/3 बाय रोटेशन साधारणपणे प्रत्येक टर्मला बदलत जाईल, आणि अनेक बँका तसं करतायत, हे स्वतः मी पाहिलेलं आहे. सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, सक्सेशन प्लॅनिंग जसं आपण एम्प्लॉईज मध्ये करतो तसं बोर्डामध्ये पण जर का करू शकलो, तर त्याला सस्टेनेबिलिटी आहे, विश्वासार्हता जी आहे ती गोष्ट इकडे खूप चांगल्या प्रकारे येऊ शकेल. बोर्ड मेंबर्स, आज आरबीआयने आपल्याला जे निर्बंध घातलेत, फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया, हे फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया आरबीआयने घालायची गरज पडायचंच कारण नव्हतं असं मला वाटतंय. कारण जर का आपण फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया प्रमाणे इलेक्शनला निवडणूक लढतानाच जर का ते काही क्रायटेरिया आपण बायलॉज मध्ये घालू शकलो, तर आपल्याला कोणी अडवलेलं नाहीये. आणि ह्या गोष्टी बेस्ट प्रॅक्टिसेस या कुठेतरी असोसिएशन लेवलनी जर का आपण खाली पर्कोलेट करता आल्या, तर त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. ह्याच्याच बरोबर जर का आपण बघितलं तर आता तुम्ही म्हणाल की मी फक्त पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी सांगतो, निगेटिव्हचं काय आहे? जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो, रन ऑन बँक सिनारिओ येतो, आज पुण्यातली रुपी बँक सारखी जेव्हा स्थिती येते, तेव्हा कोणी पुढे येत नाही. मग काय होणार आहे? इतके दिवस आपण प्रयत्न करतो, अनेक उदाहरणं तुम्ही मला द्याल, मला मान्य आहे. पण आज कॉस्मॉस सोडल्यानंतर जेव्हा मी कन्सल्टिंग लाईन मध्ये गेलो, आणि कन्सल्टिंग मध्ये मी आज काही युएस मधल्या क्रेडिट युनियन्सला कन्सल्ट केलं, मी भारतातल्या काही अत्यंत खराब असलेल्या बँकांना कन्सल्ट केलं, रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी मला स्पेशली रेकमेंड केलं होतं की ह्या बँकांची तू निगडीत हो, त्यांना जाऊन सांगून मला तिथे त्यांना सॉर्ट ऑफ काम द्यायला लावलं. अशा जेव्हा काही बँका आहेत, परवा तुम्हाला एक उदाहरण बघितलं आपण बॉम्बे मर्कंटाईल बँकेचं, तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा मी फेलियर झालेल्या ऑर्गनायझेशनचा किंवा ज्याला आपण रिवायवल झालेल्या ऑर्गनायझेशन्स आहेत, या ऑर्गनायझेशन जेव्हा विचार केला, तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा क्रायसिसमध्ये ह्या सगळ्या लोकांनी काय केलं असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंग द बेसिक प्रिन्सिपल, की आपली ही संस्था ही मेंबर ड्रिव्हन संस्था आहे. मग पहिल्यांदा आपल्याला मदतीला कोण यायला पाहिजे धावून, तर आपले मेंबर यायला पाहिजेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 25 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नाही, 25 वर्ष डिव्हिडंड न देणाऱ्या बँकेला जेव्हा CRAR निगेटिव्ह 12% गेला होता, -12%, त्याच्यावरनं आज पॉझिटिव्ह +15%, हे इतक्या प्रमाणात कॅपिटल वाढवणं, त्याच्यात राईट ऑफ झाले, कॅपिटल इरोजन झालं, टियर 2 कॅपिटल इरोड झालं, टियर 1 ला प्रॉब्लेम झाले होते, प्रोव्हिजन शॉर्टेज होतं. या सगळ्या प्रॉब्लेम मधनं जाऊन याला आपण म्हणतो ना आगरी दिव्यातनं जाऊन आज -12 CRAR टू +15 CRAR हे मेंबर लोकच करू शकतायत. आज कुठल्याही मोठ्या ग्रुपनी, ना अदानी, अंबानी किंवा असं कुणीही त्याच्यात पैसे न घालता मेंबर्सनी त्यात घातलंय, आणि ज्याला आपण म्हणतो रिव्हायवल, हे जे आहे हे मेंबरच्या थ्रू होत आहे. आता रिव्हायवल मेंबरच्या थ्रू कधी आणि कसं झालं, तर जेव्हा हे लोक ट्रान्सपरंटली मेंबर पुढे गेले आणि त्यांना सांगितलं ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम झाला होता, ह्या चुका आपल्याकडनं झाल्या, त्या पुन्हा होऊ नयेत याच्याकरता आम्ही ही कार्यपद्धती पाळू, आणि आता आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे आणि तुम्ही आम्हाला मदत केली तर आम्ही पुढे जाऊ शकू. त्यातही वाद झाले, त्यात वितंड वाद झाले, त्याच्यामध्ये त्यांचे केसेस झाल्या, रिट पिटिशन झाली, अनेक गोष्टी झाल्या. पण ज्या क्षणी मेंबरला कॉन्फिडन्स आल्या, एक ठराविक ग्रुप ऑफ लोक हे एकत्र जर का आले, तर त्या बँकेला पुनरुज्जीवित करू शकतात, रिजनोव्हेट करू शकतात. ह्याचा कॉन्फिडन्स त्या लोकांना जेव्हा आला, तेव्हा मेंबर्सनी स्वतः भरभरून मदत केली. आणि बाइंडवेल हे कुठलेही त्यांचे मेंबर्स हे परदेशातले नाहीत, हे भारतातलेच मेंबर्स आहेत, आणि त्या लोकांनी त्यांना मदत केली. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत, आपल्याला माझ्याशी जास्त माहिती आहेत. पण जेव्हा मला म्हणायचं की सक्सेसचा विचार केला आणि फेलियरचा विचार केला, तर या दोन्ही वेळेस साथ देणाऱ्या जर का कुठल्या गोष्टी असतील, तर गव्हर्नन्स,
त्या गव्हर्नन्समुळे आपली अढळ विश्वासार्हता जी मेंबरच्या मनात निर्माण होते आणि त्या विश्वासाच्या जोरावर बाकीच लांबचं कशाला, पुण्यातल्या जनता सहकारी बँकेचं आपण उदाहरण घेऊया, की जेव्हा त्या स्कॅम मध्ये प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर कदाचित त्या बँकेला 8-10 वर्ष लागली असतील बाहेर पडायला, पण जी कमिटमेंट आपण ह्या सगळ्या लोकांनी पुणेकरांनी दाखवली, जी त्या एम्प्लॉईजनी दाखवली, त्यातून आज ती बँक बाहेर नाही का आली. मान्य आहे की त्यांना इतके मोठे प्रॉब्लेम आले नव्हते. बॉम्बे मर्कंटाईल सारख्या बँकेला जेवढे मोठे प्रॉब्लेम आले तेवढे जनता सहकारी आले नव्हते. पण अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात जसे येतात तसे प्रत्येक संस्थेच्या आयुष्यात येतात. पण तेव्हा हात देऊन पुढे नेणारा व्यक्ती, हक्काची व्यक्ती ही जर का आपली मेंबर जर का असेल आणि त्या मेंबरकडे आपण ओपनली जाऊ शकलो तर किती चांगला फरक पडतो हे आपण बघतो. साधं उदाहरण घेऊया. आजपर्यंत 5 वर्षानंतरच इलेक्शन होणार तेव्हा काय ते बघू अशी म्हणणारी सरकार कुठे होती आणि आज सो मोठो माझं एकूण जे काही प्रमाणपत्र आहे किंवा माझी एक ज्याला आपण रिपोर्ट कार्ड म्हणतो ते जेव्हा मोदी दाखवायला लागले, जेव्हा ट्रान्सपरन्सी दाखवायला लागले, त्यावेळेस कुठंतरी लोकांच्या हृदयाला हात घातला गेला की अरे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतायत. मी पॉलिटिक्समध्ये जात नाही, कोण बरोबर कोण चूक हा फोरम नाही त्याच्यामध्ये जात नाही, पण नुसतं उदाहरण देतोय की विश्वासार्हता जपण्याकरता जर का आपण मेंबर्सकडे डायरेक्टली गेलो तर त्याचा फायदा किती होतो. बाकी सगळं सोडून द्या. कॉस्मॉसमध्ये जेव्हा आता सायबर अटॅक झाला आणि ज्यावेळेस काळे साहेबांनी सगळ्यांना कॉन्फिडेंटली सांगितलं कुठल्याही मेंबरचे खातेदाराचे पैसे जाणार नाहीत, बँक त्यांचे पैसे शेवटच्या पैशापर्यंत त्याचा तोशीस लागू देणार नाही, हे स्पिरिट हे जेव्हा मेंबरशिप डिस्कशन झालं हे झालं काळे साहेबांना बेस्ट लीडर इन क्रायसिस मॅनेजमेंट हा अवॉर्ड का मिळालं तर खरोखरी ज्या वेळेस त्याची गरज होती, क्रायसिसमध्ये जेव्हा मेंबरचा कॉन्फिडन्स मिळण्याची गरज होती, अशा वेळी तिथे मेंबरपर्यंत जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी डायलॉग करून एक जेव्हा त्याचा बेनिफिट घेतला किंवा त्यांच्याकडनं मदत घेतली तर ती जी मदत असते ना ती घेता दो कराने देशील किती असं हे होतं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात फ्लड होते. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, कॉस्मॉसचा एक्सपिरियन्स आहे, जनता सहकारीचा आहे, अनेक इन्स्टिट्यूशनचा हा एक्सपिरियन्स आहे. पण कुठंतरी ते करायला आपण कमी पडतो, ते करायला काचरतो. आजही मला विश्वास आहे कोऑपरेटिव्ह जर का आपण सगळे एकत्र आलो तर आपल्या सगळ्यांना इव्हन रुपी सारखी बँक ही वर काढायला अवघड किंवा अडचण येणार नाही. हा एक आहे. हा झाला गव्हर्नन्स बद्दलचा भाग. अजून 3 मुद्दे फक्त मी मांडतो आणि मग आपण क्वेश्चन आन्सर्स करता वळूया. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे तर कोऑपरेटिव्ह मध्ये जर का आपण बिझनेस डेव्हलपमेंट करता एकमेकांचा वापर केला तर तो अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे, ज्याला आपण लॉयल्टी कार्ड्स असं म्हणतो. आज तुम्ही मला बघा ICICI, HDFC या सगळ्या लोकांना लोक का तिकडे जात आहेत तर त्यांचे रिवॉर्ड पॉइंट्स आहेत म्हणून तिकडे जात आहेत. मी साधं उदाहरण देतो. आज आपल्या प्रत्येकाकडे UPI ऑलमोस्ट सगळ्यांकडे आहे. QR कोड जनरेशन आपण सगळे करू शकतो. मग तरी सुद्धा गुगल पे आपल्याकडे पेनिट्रेट का होतं? गुगल पेला जर का पेमेंट आपण केलं तर 3 दिवसानंतर क्रेडिट होतात पैसे करंट अकाउंटला. आपल्याकडे UPI ला जर का केलं, भीमवर ट्रान्झॅक्शन केलं किंवा आपल्या ऍपवर केलं, एखादा माणूस भीमला नसेल, एखाद्याकडे मोबाईल बँकिंग नसेल, इंटरनेट बँकिंग नसेल, पण UPI असेल आणि भीमची लिंक जर का केलं तर त्या QR कोड स्कॅन असेल किंवा कुठल्याही UPI प्रकारे आपल्या कस्टमरच्या करंट अकाउंटमध्ये इमिजिएटली पैसे जमा होतात. ह्या गोष्टी अवेअरनेस जर का आपण करू शकलो, या प्रकारचं ब्रँडिंग करू शकलो, या प्रकारचे एकत्रित प्रॉडक्ट्स कोऑपरेटिव्ह म्हणून अनेक मछली जसे एक मोठी मछली होते आणि ते सिम्बाचं जसं दूरदर्शनावर आपण जाहिरात बघायचो तसं प्रॉडक्ट त्याच्यानंतर प्रोसेसेस आणि टेक्नॉलॉजी याच्याकरता आपण एकत्रित आलो तर आपण खूप प्रचंड फायदा करून घेऊ शकतो. परवाच्या एका सेमिनारमध्ये बोलताना सारस्वत, कॉस्मॉस या मोठ्या बँका पुढे आल्या. त्यांनी आपणहून सांगितलंय की आम्ही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर लेव्हरेज करायला तयार आहोत, पण शोकांतिका अशी आहे की आपल्याला असं वाटतं की याच्यात कुणाचा तरी फायदा होईल, कुणाचा तरी स्वार्थ होईल आणि म्हणून आपण तिथे ओपनली बघत नाहीये. तर ही एक संकुचित वृत्ती सोडून आपण खरंच तिथे कोऑपरेट करू शकलो तर मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची आहे. तिसरा एक म्हणजे आम्ही बिझनेस डेव्हलपमेंट करता बोलायचं म्हटलं तर कमीत कमी 5 तास मी बोलू शकेन, पण एकच उदाहरण देतो. आज फिदोर बँक ही UK आणि जर्मनीमध्ये नवीन बँक लॉन्च झाली आहे. ती केवळ कोऑपरेटिव्हच्या प्रिन्सिपलवर बेस्ड अशी आहे, टोटली डिजिटल फर्स्ट बँक अशी आहे आणि आपले सगळे त्यांना एकही ब्रांच नाही, त्यांचा एकही सेल्स टीम नाही, त्यांचा कस्टमरच हा त्यांचा सेल्स एजंट पण आहे आणि तोच प्रोसेसिंग करतो, ऑनलाईन करतो. जर का नवीन जमान्यामध्ये नवीन बँक कोऑपरेटिव्ह तत्वावर डिजिटल ओनली म्हणून बँक निर्माण करू शकते तर 100 वर्ष असलेले आपण का तग धरू शकणार नाही आणि का उज्ज्वल भवितव्याला राहणार नाही. एकत्रितपणे आपण जर का या गोष्टी बिझनेस डेव्हलपमेंट करता कोऑपरेशन करू शकलो तर स्काय इज द लिमिट आणि मोठ्या मोठ्या बँकांना आपण प्रचंड अगदी लिलाया टक्कर देऊ शकतो याचा मला विश्वास आहे. कारण आपल्यामध्ये
कस्टमर सर्व्हिस ही रक्तात भिनलेली आहे. आपल्याला एम्प्लॉई रिटेन्शन करता वेगळ्या गोष्टी करायला लागत नाहीत. आपल्या एम्प्लॉईची कमिटमेंट आपल्याकडे प्रचंड चांगली आहे. प्रसाद हसतायत कारण इन्फोसिसला सुद्धा एम्प्लॉई एंगेजमेंट करता अनेक गोष्टी करायला लागतात, कारण इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा प्रचंड टर्नओव्हर आहे जो आपल्याकडे नाहीये. या ज्या आपल्या बेसिक क्वालिटीज आहेत याच्यावर कुठेतरी आपण लिव्हरेज करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हेच करत असताना जाताना तिसरा महत्वाचा भाग जो आहे एज्युकेशन एज्युकेशन एज्युकेशन. आता हे एज्युकेशन फक्त आपल्या एम्प्लॉईजचं नाही तर मेंबर एज्युकेशन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे मला वाटतं. आज आपण डेमोक्रेटिक जेव्हा म्हणतो, डेमोक्रेसी म्हणतो, शेवटी कोण आहे हो जे संचालक मंडळ. आज आपण म्हणतो रुपी बँकेला प्रॉब्लेम आला, ह्या फलाना बँकेला प्रॉब्लेम आला, संचालक मंडळामुळे प्रॉब्लेम आला. संचालक मंडळ निवडलं कोणी? मेंबरनी ना. संचालक तिथं प्रॉब्लेम येतोय तर त्याला जबाबदार कोण? मेंबर ना. वी डिझर्व, वी गेट व्हॉट वी डिझर्व. जर आपल्याला 15 वर्ष खराब सरकार मिळालं असेल तर वी डिझर्व्ड इट बिकॉज वी डिडंट इलेक्ट द करेक्ट पीपल. तसंच आहे जर का आपण म्हणतो की आमची बँक खराब व्हायला लागली आहे तर त्याला कुठंतरी आपण जबाबदार आहोत. ही जाणीव, रिस्पॉन्सिबिलिटी, मेंबरला नुसतं अधिकार आहे, नुसतं हक्क नाहीये, तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव करून देणं त्या मेंबर्स पर्यंत, हे सुद्धा एज्युकेशनचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की जितकं चांगल्या प्रकारे आपण ते एज्युकेट करू आणि जितकं चांगलं तरुण रक्त ज्या प्रकारे आपण इन्क्लूड करू शकू, त्या लोकांना मेनस्ट्रीम मध्ये आणू, तर त्या दृष्टीने सहकार हे नुसतं टिकेल असं नाही, तर दॅट इज द रिअल मंत्र फॉर प्रोग्रेस. आणि जाताना एवढंच सांगतो, आजचा जो आपला जे मला टॉपिक दिला होता की समृद्धीतून सहकार किंवा सहकारातून समृद्धी, तर समृद्धी या शब्दाचा अर्थ जर का आपण बघितला, इट इज नॉट ओनली प्रॉस्पेरिटी, इट इज ऑल्सो अफ्लुएन्स, इट इज ऑल्सो फ्लरिशिंग, इट इज ऑल्सो वेलफेअर आणि इट इज ऑल्सो प्लेंटी. आणि हे सगळं कधी होऊ शकतं? व्हेन देर इज सस्टेनेबिलिटी. आणि वी आर अ ह्युमन रेस. So long as we help each other, we are going to continue as a society. And so long as we are going to continue as a society, we would need to collaborate, we would need to cooperate. मग त्याच फॉर्मॅटला, त्या बेसिकला धरून जर का आपण पुढे जाऊ शकलो तर जास्त सुकर होईल असं नाही का आपल्याला वाटत? हे सगळे माझे जे काही मला जेव्हा जेरे सरांनी मला तो मेसेज पाठवला की ह्या टॉपिकवर तुम्ही बोला, त्याच्यानंतर माझी जी थॉट प्रोसेस झाली ती फक्त मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न केला. ते चुकीचे आहे का बरोबर आहे ते आता मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा उत्तरं द्याल किंवा प्रश्न विचाराल किंवा पटलं नाही पटलं जे सांगाल त्याच्यावरच त्याचं व्हॅलिडेशन होईल असं मला वाटतं. तेवढं बोलून मी थांबतो. ओव्हर टू यू प्रसाद. मी प्रश्नांकडे वळणार आहे कारण मला माहिती आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडले असतील. कारण आपण जेव्हा समृद्धीतून सहकार हा विषय निवडला, मला वाटतं सर तुम्ही आता जे मार्गदर्शन केलं आणि राईटली यू सेड की एम्प्लॉई रिटेन्शन हा सहकाराचा मुख्य पाया आहे. कारण आयटी इंडस्ट्रीमध्ये यू आर ऑल्सो वर्किंग इन आयटी, यू वर्क विथ आयटी इंडस्ट्री. आणि आता बऱ्याचशा आयटी इंडस्ट्रीजमध्ये एम्प्लॉय रिटेन्शनसाठी एक सेपरेट काहीतरी एक वेगळं काम कॉन्स्टंटली करायला लागतं, जस्ट टू कीप देम हॅपी बिकॉज दे आर द रेव्हेन्यू जनरेटर. सो मला वाटतं की या नोटवरती बिफोर आय प्रोसीड फर्दर, आय थिंक वी शुड ऍड 3C हिअर. 3C, that is, one is commitment, the other one is compliance, and the third one is complement. Why commitment? Because being an employee or being a responsible authority or office bearer of the organization, मी कमिटमेंट स्वतःहून त्या माझ्या बँकेला दिली पाहिजे की मी माझी कमिटमेंट देतोय की मी पूर्णपणे. नाही पण प्रसाद, सॉरी टू कट यू शॉर्ट, पण ही कमिटमेंट आज कोऑपरेटिव्ह मध्ये ऑलरेडी आहे. त्याच्याकरता आम्हाला वेगळं काही करायला लागत नाही. नाही, मी म्हणतो की सहकारातून समृद्धी आणायची कमिटमेंट नाही, ती आहे. आणि तेच मी म्हणतो की म्हणायचं नाही, पण शिवाजीचे मावळे जसे असतात ना, जसे होते ना, तसे या बँकांचे एम्प्लॉईज जे आहेत ना, हे लिटरली मावळे आहेत. आणि इतकं मी कन्सल्टिंगचं काम करतोय तेव्हा बघतोय ज्या स्पिरिटनी एम्प्लॉई काम करतात. हॅट्स ऑफ टू देम, हॅट्स ऑफ टू देम. नाही म्हणून म्हणलं मग ठीक आहे, ही जी कमिटमेंट आहे दॅट दे शुड कीप इट कंटिन्यू. दुसरा आहे कंप्लायन्स, दे शुड बी कंप्लायंट फॉर एव्हरीथिंग. सो परफेक्शन राहील. आणि तिसरं म्हणजे कॉम्प्लिमेंट. लेट्स कॉम्प्लिमेंट इट ईच अदर. द वे यू कॉम्प्लिमेंट, येस, रादर दॅन कम्पीट, कॉम्प्लिमेंट. येस. सो एकमेकांमध्ये स्पर्धा करण्यापेक्षा आपण लेट्स कॉम्प्लिमेंट ईच अदर. लेट्स अप्रिशिएट एव्हरीवन हु इज पुटिंग. मी म्हणत नाही की सेव्हिंग काउंटरला बसलेला एक एम्प्लॉई असेल किंवा लोन सँक्शन करणारा ऑफिसर असेल. कदाचित ऑफिसर जो आहे लोन सँक्शन करणारा, त्यांनी सँक्शन केल्यानंतर सेव्हिंग वाला जो काउंटरवाला एम्प्लॉई आहे त्यांनी प्रोसीड केलं तर ते अकाउंटला जमा होणार आहे. त्याच्यामुळे लेट्स
कॉम्प्लिमेंट इच अदर. या 3C नी आपण मला वाटतं समृद्धीतून सहकार नक्की करू शकतो. आणि एक छोटीशी ऍड करतो. आज आपण म्हणतो की मोठ्या बँका खूप प्रॉस्परस झाल्यात, त्यांचं एनआयएम खूप चांगलं आहे, त्यांचा अदर इन्कमवर भर असतो. त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतः त्यांच्या आता एचडीएफसी घ्या, आयसीआयसीआय घ्या, कुणी घ्या, त्यांनी थर्ड पार्टी बरोबर टायअप केला आणि रेव्हेन्यू शेअरिंग केलं. म्हणजे काय केलं, कोऑपरेट केलं. True. So actually what they have done is they have cooperated, but we in cooperative don't do that, but they do that. हा फरक आहे तिथला. दुसरं मला सांगायचं आहे की आपण म्हणतो की कासा, अरे आमचं कोऑपरेटिव्ह बँक आहे, 30% वर कासा कसं एक्सपेक्ट करता? अरे कोटक महिंद्रा सारख्या आत्ता आलेल्या बँकेमध्ये 70% कासा असू शकतं, मग आपल्याकडे का असू शकत नाही? आपण नुसतं म्हणतो की आमचा मेंबर आमच्याकडे लोन घेत नाही, डिपॉझिट ठेवायला येतो. अरे पण त्या मेंबरला साथ घाला ना, त्याला एकदा जर का साथ घालून बघा, घातल्यानंतर तो कसा, म्हणजे तुम्ही अरे बास म्हणे इतकं तुमच्याकडे पोर करेल, पण तो विश्वास निर्माण जर का केला तर 100% गोष्टी होतील. नाही, तुमच्या या कासामध्ये मला वाटतं अजून एक लाईन ऍड करायला लागेल. कासा अँड कापा, करेक्टिव्ह ऍक्शन अँड प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. ट्रू ट्रू. कारण ती जर इफ वी विल इम्प्लिमेंट दॅट, देन यू नो लाईक थिंग्स विल बी ब्राईटर अँड थिंग्स विल बी प्रॉस्परस फॉर कॉपरेटिव्ह सेक्टर ॲज वेल. खूप काय म्हणू ज्याला सर, अर्थात मी बँकिंग तज्ञ नाही, आपण सगळेजण तज्ञ आहात. आय एम जस्ट मॉडरेटर ऑर लाईक हू इज जस्ट, मी तुमच्यामध्ये एक संवाद साधणार आहे. खूप वेगवेगळ्या विषयांवरती आपण आज चर्चा केली सर, आणि आपण वेगवेगळ्या विषयांवरती आपण गुगल पे असेल किंवा भीम ॲप असेल, या सर्व विषयांवरती बोलत. मला वाटतं बऱ्याच जणांचे प्रश्नही काही आहेत, तर मला आपल्या पार्टिसिपेंट्सला विनंती आहे की त्यांनी काही त्यांचे प्रश्न असतील तर नक्की विचारावे. एक मला चॅट मध्ये दिसतंय, अर्चना इज आस्किंग विच इज द नेम ऑफ द डिजिटल कोऑपरेटिव्ह बँक इन यूके. डिजिटल बँक जी मी तुम्हाला नाव दिलं ते फिदोर आहे, FIDOR, फिदोर. यू कॅन गुगल fidor.com. फिदोर इज अ टेक्नॉलॉजी कंपनी ऑल्सो, अँड फिदोर इज अ बँक. यूके आणि जर्मनीमध्ये ओरिजिनेट झालेली आहे. पण त्याचे प्रिन्सिपल जर का बघितले तर इट्स नॉट अ कोऑपरेटिव्ह बँक, इट्स बेस्ड ऑन द कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स. मग सर तुम्ही कशा पद्धतीने सांगू शकाल की आपण समृद्धीतून सहकार जे म्हणला, तर त्याला एक ब्रँड जर करायचं झालं, सहकाराला ब्रँडिंग करायचं झालं आपल्याला, तर त्याला एक त्रिसूत्री किंवा 5 सूत्री काय देऊ शकाल? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मोहिते साहेब जसं मगाशी म्हणले की आता एक साधं एक्झाम्पल देतो. आज एक्सचेंज आपल्याकडे नाहीये म्हणून आपण गोष्टी करतो, म्हणजे कंप्लायन्स करण्याकरता अथॉरिटी नाही असं समजून जर का आपण करत असलो आणि डिस्क्लोजर देत नसलो, तर मी तुम्हाला म्हटलं तसं आपण असं समजूया ना की आम्ही लिस्टेड कंपनी आहोत आणि लिस्टेड कंपनीला जे काही निकष आहेत ते निकष आम्ही फॉलो करतो, सेल्फ डिसिप्लिनने फॉलो करतो आणि ते आमच्या असोसिएशनकडे त्याचे सगळे इन्फॉर्मेशन देतो. असोसिएशनही पब्लिश करू देत सगळ्यांना की किती बँक कुठली चांगली आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्याकडे ट्रिगर होणार आहे. जसं मला ऑर्डर नवीन मिळाली, चांगली ऑर्डर मिळाली तर मला स्टॉक एक्सचेंजला कळवायला लागतं. माझा लॉस झाला तर मला कळवायला लागतं. सिग्निफिकंट चेंज काही झाला तर मला कळवायला लागतं. मग ह्या सिग्निफिकंट इव्हेंट्स माझ्या बँकेबद्दल जर का मी असोसिएशनला कळवू शकलो आणि असोसिएशनही जर का त्याचा डेटाबेस घेऊन जसं स्टॉक एक्सचेंज काम करतं तसं जर का करू शकलो तर स्काय इज द लिमिट. जी विश्वासार्हता आहे ती आपोआप येईल. जर आपण ऑडिटेड स्टेटमेंट दर क्वार्टरला पब्लिश करायला लागलो तर काय येणार नाही विश्वासार्हता. आणि मी पुढे जाऊन म्हणतो की शेअर ऑफ ट्रान्सफर ही व्हॉलंटरी मेंबरशिप आहे, ओपन मेंबरशिप आहे. मग ती जर का आपण डीमॅट अकाउंट मध्ये जर का ठेवली आणि असोसिएशन जर का त्याचा एक ज्याला आपण ट्रस्टी डिपॉझिटर आणि एजन्सी असते ट्रान्सफरची तशी जर का आपण केली तर हू नोस बँक टू बँक, इंटर बँक ट्रान्सफर सुद्धा होतील मेंबर्स. मला रुपीचं आहे आणि आपण व्हॉलंटरी मर्जर जेव्हा जे काही सांगतो की नाही आमची बँक मर्ज करायला आमची मान्यता आहे, शेवटी आपल्या जनरल बॉडीकडे जायला लागतं. मग ह्या मेंबर अवेअरनेस आणि मेंबरला करता माहिती ही जर का आपण सुमोटो पोचवायला लागलो तर विश्वासार्हता कुठल्या कुठे जाईल. आणि जी विश्वासार्हता आज तिथे बसून अदानी काय विचार करतायत बोर्डरूम मध्ये आपल्याला कळत नाही, रिलायन्सचं काय धोरण आहे आपल्याला कळत नाही, HDFC बँकेकडे काय प्रेशर घालून कुठल्या गोष्टी करतायत हे कळत नाही, कारण हे सगळं कॅपिटलिस्ट आहे. पण इथे आपल्याला डेमोक्रेटिक राईट आहे, आपल्याला कळणार आहे, आपली माणसं तिथे बसली आहेत, काय होतं हे आपल्याला कळतंय. आणि मग ती ट्रान्सपरन्सी जर का त्यांनी दिली तर किती प्रचंड गोष्टी होतील. आज असोसिएशन म्हणून जर का आपण एका ब्रोकरेज एजन्सी म्हणून टायअप केला आणि सगळ्या इन्शुरन्स कंपनीबद्दल टायअप जर का आपण केला तर इतक्या छोट्या बँकांपर्यंत इन्शुरन्स कंपनी येत नाही. मग असोसिएशनच्या थ्रू जर का आपण केलं तर कोऑपरेटिव्ह मधनं समृद्धी नाही करणार प्रत्येक बँकेला. प्रत्येक बँक एक 3 जे इन्शुरन्स कंपनी आहेत, 9 इन्शुरन्स कंपनीची एक बँक टायअप करू शकते. तेवढा धंदा जर का मिळू शकत नाही म्हणून बँका आपल्याला इन्शुरन्स कंपनी आपल्याला लक्ष देत नाही. पण ते असोसिएशनच्या जर का थ्रू केलं तर किती गोष्टी होतील. सायबर सिक्युरिटी करता जो खर्च आहे तो किती कमी प्रमाणात होईल. अनेक गोष्टी आहेत
एक तुम्ही मला सांगा, आउटसोर्सिंगचं सर्क्युलर आरबीआयने आणलंय. आउटसोर्सिंग करता जर का आपण कोऑपरेटिव्ह बँकांचे एकत्रित येऊन आमचे सगळे प्रोसेसिंग आउटसोर्स किंवा कॉल सेंटर आउटसोर्स केल्या आणि हे जर का केलं तर किती प्रचंड मोठं होईल काम. त्यामुळे स्काय इज द लिमिट. आणि हे सगळं आज पे ॲज यू गो हे टेक्नॉलॉजीने आपल्याला बिझनेस मॉडेल्स उपलब्ध करून दिलेत. ते ट्राईड अँड टेस्टेड मॉडेल्स आहेत. त्याच्यात मग गैरव्यवहाराचा प्रश्न येत नाही, कारण सॅस मॉडेल म्हणून आपण आज टेक्नॉलॉजी विकत घेतो ज्याच्यावर आपला कोर बेस अवलंबून आहे. इव्हन कोर बँकिंग हे सुद्धा आपल्या सॅसवर आहे, आपलं डेटा सेंटर सुद्धा सॅसवर आहे. मग आपल्या प्रोसेसेस आउटसोर्सिंग हे तेवढा विश्वास ठेवून आपल्याच लोकांनी केलं तर काय बिघडतंय. इट्स ऑलरेडी एंडोर्स्ड. या. हो, बोला. पोंक्षे साहेब, हा. एक मुद्दा चर्चेत कायम येतो की आता बँकांमध्ये व्याजाची स्पर्धा आहे, हो कर्जाच्या व्याजाची स्पर्धा आहे, आणि जसं तुम्ही मगाशी म्हणले कासा डिपॉझिट, हम्म. मी कासा डिपॉझिट माझ्याकडे कोण ठेवेल, कसं येईल, काय येईल, म्हणजे व्याज, कासा डिपॉझिट आणि कर्जाच्या व्याजाची स्पर्धा, हे जे काय चाललंय त्याला तुम्ही काय सुचवाल, कसं हे सॉल्व्ह करावं, हा एक प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये. सर मला असं म्हणायचं आहे की आपण को ब्रँडेड प्रॉडक्ट्स जर का आपण देऊ शकलो तर ती स्पर्धा न येता आपण एकत्रितपणे काम करू शकतो. कसं तुम्हाला सांगतो. आज जर का तुम्ही बघितलं तर आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा अनेक आपण मेसेजेस वाचतो की ऍपल आणि गुगल पे आज मोठ्या मोठ्या बँकांना टेक्नॉलॉजी कंपनीज ज्या आहेत, फिनटेक्स किंवा बिगटेक्स म्हणू आपण, रेगटेक बिगटेक्स, या बिगटेक्स कडनं धोका आहे. आज अमेझॉन, फेसबुक, गुगल हे जर का बँकिंग मध्ये आलं तर आपला टिकाव कसा लागणार, ह्याच्याकरता या सगळ्या मोठ्या बँका जर का तुम्ही बघितलं एनपीसीआय मध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केली, बँकर्सनी केली. आपलं चेक ट्रान्झॅक्शन असेल किंवा आपलं क्लिअरिंग हाऊस असेल, या सगळ्यामध्ये पहिल्यांदा गुंतवणूक केली, कुणी केली, बँकांनी केली. का तर आपला धंदा दुसरीकडे जायला नको, तो आपल्याकडे राहावा आणि आपल्याला हवं तशा गोष्टी टेक्निक्स आपण करू शकू ह्याच्याकरता केलं. तसंच मला म्हणायचंय आज ह्या सगळ्या लोकांना तोडगा देण्याकरता, बीट करण्याकरता आज जर का आपण एकत्रितपणे डेबिट कार्ड लॉन्च केलं, प्रीपेड कार्ड लॉन्च केलं. आज तुम्ही मला सांगा बजाज फिन्सर्व हा आपला सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर झालाय. का तर तो प्रीपेड कार्डवर एका कस्टमरला एकदा एखादी गोष्ट अप्रूव्ह करतो आणि त्याच बेसिसवर अनेक गोष्टींकरता लोन देत जातो, लाईन ऑफ क्रेडिट देतो. एक बँकेला एखादी गोष्ट करणं अवघड आहे किंवा या सगळ्या म्हणजे प्रत्येक विजय सेल्स आणि प्रत्येक अमेझॉनवर प्रत्येक छोट्या छोट्या बँकेला टायअप करणं अवघड आहे. पण एकत्रितपणे येऊन जर का आपण टायअप करू शकलो आणि त्याच्याकरता लोन प्रोडक्ट्स आणि हे जर का आपण को ब्रँडेड, कोऑपरेटिव्ह ब्रँडेड असं जर का एकत्रितपणे करू शकलो, सगळ्याच बँकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यात व्याजाचं जे कॉम्पिटिशन तुम्ही म्हणताय, आज सर एक तुम्ही मला सांगा, आज अनफॉर्च्युनेटली आता अनेक बँका आपल्याकडे अशा आहेत ज्या सॅफ मध्ये आहेत. सॅफला पहिल्यांदा आरबीआय कंडिशन काय लावते, तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट स्टेट बँकेच्या रेट ऑफ इंटरेस्ट पेक्षा जास्त असता कामा नये. आता स्टेट बँकेची ट्रेझरी आणि आपल्या बँकेची ट्रेझरी याची कधीतरी तुलना होऊ शकेल का? मग ते इतकं हास्यास्पद गोष्ट आहे. पण आज जर का रिझर्व्ह बँकेला मी जेव्हा त्यांच्याशी डिस्कस करतो की तुम्हाला हे का तुम्ही नियम बदलू शकत नाही, तर ते म्हणतात की रिझनेबल देणाऱ्या अशा तुमच्याकडे चांगल्या 15 बँका दाखवा की ज्यांच्या बरोबर पॅरामीटराईज करून आम्ही करू शकू. तुम्ही तुमच्यामध्ये जितके मारामाऱ्या करता आणि रेट ऑफ इंटरेस्ट करता, चढाओढ करता, त्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो की इस्टॅब्लिश्ड बेंचमार्क असं तुमच्याकडे कुठलं दिसत नाही. मग आम्हाला स्टेट बँकेचं उदाहरण घ्यायला लागतं, मग त्याच्याशी लिंक करायला लागतं. पण हेच जर का असोसिएशन म्हणून आपण केलं की रिझनेबिलिटी ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट, त्याचा बँडविड्थ एवढा असावा. मी म्हणत नाही तुम्ही प्रिस्क्राईब करा की सगळ्यांनी 3% द्या, सगळ्यांनी 7% द्या किंवा 10% द्या, पण बँड जर का आपण प्रिस्क्राईब करून दिला तर त्या बँडमध्ये प्रत्येक बँकेची अल्कोची गरज ही खूप वेगळी असते. त्याप्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट ड्राईव्ह होतात ना. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली कॉम्पिटिशननी रेट ऑफ इंटरेस्ट ड्राईव्ह होतात, जे की ऍक्च्युली आपल्या अल्कोनी ड्राईव्ह व्हायला पाहिजे. ऍसेट लायबिलिटी मिसमॅच कसं आहे त्याच्याने ड्राईव्ह व्हायला पाहिजे. आणि त्याच्याकरता जर का असोसिएशन म्हणून आपण बँडविड्थ देऊ शकलो तर मग हा जो झगडा आहे हा कुठे होणार नाही. आणि दुसरी गोष्ट सर, कलेक्टिव्ह पॉवर किती आहे बघा. उद्या जर का एखादी बँक जर का त्याला विरोध केला किंवा त्याच्याप्रमाणे वागली नाही, सगळे मिळून आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकतो ना. एवढं मोठं आपल्याकडे डेमोक्रेटिक हत्यार आपल्याकडे असताना आपण त्याचा वापर चांगल्या प्रकारे करत नाही असं मला वाटतं. म्हणून मला मान्य आहे की असोसिएशन मध्ये सुद्धा आपण अनेकदा डिस्कस होतं, आपल्या मीटिंगमध्ये आपण ठरवतो, रेट ऑफ इंटरेस्टला आपण सगळ्यांनी हो हो म्हणतो आणि जाऊन बरोबर म्हणजे तुम्ही मला उदाहरणं पण दिली आहेत की बाकी जाऊ दे, कॉस्मॉसनीच मागे असं केलं होतं, लीड घेऊन असोसिएशन मध्ये दरारा होता कॉस्मॉसचा, अनेक गोष्टी करायचे. मी नाव घेतोय कारण ते 15 वर्षापूर्वी झालेली गोष्ट आहे. आज काही त्याच्याबद्दल काही अडचण नाही, मी डिफेंड करत नाहीये.
पण ही मानसिकता जी होती की नाही, मग ते जाऊन बरोबर विरोध केलं, उलट केलं. मोठ्या बँका रुपी, सारस्वत, कॉस्मॉस, जनता आपली मनमानी करतात. हे जे छोट्या बँकांचं म्हणणं आहे, याच्याकरता बाकीचे एकत्रित कलेक्टिव्हली येत नाहीत म्हणून प्रॉब्लेम येतोय. पण एकीचं बळ काय आहे, डेमोक्रेसीचं बळ काय आहे, हे ओळखून आपण करू शकलो आणि असोसिएशन इज सुप्रीम आणि एक ॲपिलेट बॉडी सारखं जर का आपण काम करू शकलो, तर ह्या सगळ्या गोष्टी करणं सहज शक्य आहे. आणि जे इंडिव्हिज्युअल बँका प्रॉडक्ट डिझाईन करू शकत नाहीत, ते आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकू, कलेक्टिव्हली करू शकू. व्हॉल्यूम आले की सस्टेनेबिलिटी येते आणि अनेक लोक त्याच्याबरोबर जुडले जातात. तुम्ही असं बघताय, आज आपल्याकडे स्पॉन्सरशिप द्यायला लोक काय येतात, त्याच्यात त्यांना कुठेतरी त्यांचा फायदा दिसतो. मग जर का आपण या लोकांना सांगितलं की एक असोसिएशन जी जोडला गेला की तुम्हाला 50 बँका मिळतील आणि एवढं व्हॉल्यूम आहे, असं म्हटल्यानंतर अहो टीसीएस सारखी लोक सुद्धा जर का आरआरबीज करता स्टेट बँकेला फुकटमध्ये गोष्टी देतात, तर आपल्याला का देणार नाही? ती बार्गेनिंग पॉवर आली आणि डिझाईन आपण करू शकलो. आज तुम्ही मला सांगा, रुपे करता आपण जर का कलेक्टिव्ह बार्गेनिंग करून गेलो आणि रुपेला सांगितलं की प्लॅटिनम कार्ड त्याच्या बिन्स आम्हाला एवढ्यामध्येच द्या आणि आम्ही ते फ्री देऊ शकलो पाहिजे आमच्या कस्टमरला, असं झालं तर कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर आपल्याला येईल. लॉन्च एअरपोर्ट लॉन्चेस आहेत किंवा जे काही त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते तळागाळापर्यंत आपल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकू आपण. स्मॉल SIPs आहेत. आज स्टॉक मार्केट एवढं झालंय, पण छोट्या SIPs आपण देऊ शकत नाही, कारण ते सस्टेन कसं करायचं, पोहोचवायचं कसं. पण आज आपण थांबलो म्हणून आपला कस्टमर SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट थांबवत नाही हो, तो करतोच आहे. मग तो जो बाहेर न करतोय तो आपल्याकडनं गेले तर 4 पैसे आपल्याला मिळतील. मग ही यंत्रणा आपण एकत्रितपणे सगळ्यांनी का नाही राबवायची? त्याचा फायदा होईल खूप. नाहीतर मग कोटकचाच कसा 60% राहणार आणि आपण 25%, 22% झालं की छान आहे म्हणणार. पण मग सस्टेनेबिलिटी येणार नाही त्यांनी आपल्याला. मग त्याच्या जोवर लोअर कासा येत नाही, तोवर लोअर रेट ऑफ इंटरेस्ट देता येत नाही. जोवर लोअर रेट ऑफ इंटरेस्ट देता येत नाही, तोवर चांगला कस्टमर आपल्याकडे येत नाही. ते विशेष सर्कल होतं सगळं. आणि त्याकरता मग आता पेमेंट टर्म्स जे आहेत, डिजिटल पेमेंट सिस्टीम्सवर आपण लवकर गेलो आणि आरबीआयला आपण म्हणलो की सॅफचे नॉर्म्स तुम्ही डिजिटलायझेशन करता लावू नका. डिजिटलायझेशन ही वेगळी गोष्ट आहे, सॅफ ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे फिट अँड प्रॉपर किंवा ज्याला आपण म्हणतो की फायनान्शियली साऊंड अँड मेरिनाइज असाल तरच तुम्हाला युपीआय देऊ किंवा युपीआय वगैरे गरज आहे. जसं चेक क्लिअरिंगची गरज आहे, तसं डिजिटल बँक, मोबाईल ऍप्लिकेशन, युपीआय ही गरज आहे बँकेची. त्याचे तुम्ही फिनान्शियल पॅरामीटर्सची लावू नका. हा कलेक्टिव्हली भांडणाचा वाद आपण आरबीआयकडे नेऊ शकू. किंवा दुसरी गोष्ट सांगतो की आज आपल्याकडे चांगली लोक काय येत नाहीत, कलेक्टिव्हली आपण आज जाऊन सांगू शकत नाही की आम्हाला रेम्युनरेशन जे ठरवलंय, सिटिंग फी जे ठरवले आहेत ते कायद्यामध्ये तुम्ही बंधन घालून टाकलंय. चांगली लोक काय येतील? पण ते जर का बायलॉज मध्ये आपण ठरवलं की मेंबर ठरवू शकतात की हो चेअरमन आहे तर त्यांना तुम्ही महिना ₹1,00,000 द्या, कारण त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय ना. मग ते ₹1,00,000 दिले तर त्या गाडीवरचा माणूस तिथे आला तर का नाही काम केलंस म्हणून जा विचारू शकतो. आज व्हॉलंटरी आहे, कशावरनं बोलणार? एवढं नको. त्याच्या काय म्हणायचं ना की तुलाच खास आहे म्हणून तू समाजसेवा करतोय, तुझंच तू कर, लष्करच्या भाकऱ्या तुला भाजायची हौस आहे ना, असं म्हटल्यामुळे कोणी लोक आपल्याकडे येत नाहीत. पण तेच जर का प्रोफेशनली केलं तर का येणार नाही? आणि मग एकत्रितपणे आपण आलो तर का आपण बायलॉज मध्ये घालू शकत नाही की एवढं रेम्युनरेशन, एवढं सिटिंग फीस द्याच. चांगले लोक त्यांनीच येणार आहेत आपल्याकडे. हे बायलॉ वाय बायलॉ कॅनॉट सुपरसीड द लॉ. टुडे द लॉ सुपरसीड्स बायलॉज. आणि मग ₹500 द्या, चहाचा बत्ता घेऊ नका, याच्यावर देऊ नका, असं गोष्टी आपल्याला करायला लागतात सहन. पण कलेक्टिव्ह पॉवर किती आहे बघा ना, का नाही आपण ते काढू शकत तिथे की आमच्या. आणि दुसरी गोष्ट मी म्हणतो, पैसे पण ठरवू नका, प्रॉफिट पर्सेंटेज ठेवा. एवढा प्रॉफिट झाला तर बोर्डाने एवढं पैसे घ्यायला हरकत नाही. 5% पैसे बोर्डाने वाटून घ्यावे. बोर्ड परफॉर्मन्स दाखवला तर पैसे घ्या. जसं आपण परफॉर्मन्स मॅनेजमेंट एम्प्लॉईला करतो तसं बोर्डाला पण करू शकतो. आणि ते कलेक्टिव्ह जे काही आपल्याला म्हणजे शेवटी लॉ आपल्या करताय, आपण तो कलेक्टिव्हली बदलू शकणार आहोत. त्यामुळे तो कासा असेल किंवा काय, डेमोक्रेसीची जी पॉवर आहे ती प्रचंड आहे, ती ओळखली पाहिजे आपण, असं मला वाटतं. अजून कोणातरी प्रश्न आहे याच्यामध्ये चॅटमध्ये? I think there is need to improve professionalism in cooperative banks. What is your opinion? प्रकाशजी, आय एम ऑलवेज लुक्ड ॲज अ फायर ब्रँड हू. बरेचदा लोकांना वाटतं की आय टॉक ओनली इन फेवर ऑफ आरबीआय. आय टॉक ओनली इन फेवर ऑफ प्रोफेशनलिझम. त्यामुळे मला वाटतं की हो, देर इज अ नीड टू इम्प्रूव्ह, नॉट ओनली अ नीड, देर इज अ डायहार्ड नीड टू इम्प्रूव्ह प्रोफेशनलिझम. आणि मला असं वाटतं की नुसतं आता मोहिते साहेबांच्या डोक्यात आहे, तुम्ही जस्ट वेट अँड वॉच. त्यांचे प्लॅन्स ऐकले तर आम्ही त्यांचा फार मोठा फॅन झालोय मोहिते साहेबांचा. इतके छान प्लॅन्स त्यांनी असोसिएशन करतायत. पण त्याच्यात ते आता सीईओ करता
सर्टिफिकेशन आणायचा प्रयत्न करतात, डिप्लोमा आणायचा प्रयत्न करतात. मोहिते साहेब, मी पुढे जाऊन म्हणतो कोऑपरेटिव्ह करता आपण डिप्लोमा आणूया, म्हणजे नुसतंच एम्प्लॉई आणि सीईओ नाही तर मेंबर्स आपले जास्त जागरूक होतील. जसं आपण म्हणतो ना की एक इकॉनॉमी म्हणून इंडिया ॲज अ नेशन डेमोक्रेटिकली आपण थोडे जास्त विचारवंत झालो, थोडे जास्त सक्षम झालो, अवेअर झालो, तसे मेंबर अवेअरनेस आणि कोऑपरेटिव्ह रन करण्याकरता मॅनेजमेंट स्कूल ह्याची पण गरज आहे. आज तुम्ही मला सांगा, काही इन्स्टिट्यूशन्सनी फॅमिली ओन बिझनेस करता MBA असं सुरू केलंय. बरं. मग तसं कोऑपरेटिव्ह करता MBA का नाही? आपल्याकडे 1500 कोऑपरेटिव्ह बँका फक्त आहेत आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी एकूण जर का बघितलं तर किती प्रचंड आहे. मग ह्या सगळ्यांकरता MBA इन कोऑपरेटिव्ह हे ऑथोराइज करून आपण का नाही करायचं? की नुसतंच डायरेक्टर म्हणून नाही, नुसतंच एम्प्लॉई म्हणून नाही, पण मला नॉलेज आहे कोऑपरेटिव्हचं आणि तेच एकदा झालं, तसे लोक आपल्याकडे आले तर आपण अनेक गोष्टी ज्याला आपण म्हणतो ना की जे 7 प्रिन्सिपल्स आहेत त्या 7 प्रिन्सिपल्सचं नवीन टेक्नॉलॉजी घेऊन ऍप्लिकेशन हे किती सहज शक्य आहे. मेंबर अवेअरनेस असेल, एज्युकेशन असेल, ट्रान्सपरन्सी असेल, बिटकॉइन सारखी जी गोष्ट आहे ती आपण कोऑपरेटिव्ह म्हणून किती पटकन इम्प्लिमेंट करू शकू. लॉयल्टी, बिटकॉइन्स आणि ह्या सगळ्या करता एंड ऑफ द डे इट इज प्रोफेशनलिझम. आणि एकदा प्रोफेशनलिझम आलं की गोष्टी आपोआप घडतात. प्रोफेशनलिझम आल्यानंतर क्रिकेट सुद्धा बदलतं. बँका बदलायला काय अडचण उदाहरण आहे ते. नाही. धोनी एक आल्यानंतर काय फरक पडतो हे आपण पाहिलं. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? नाही, मला वाटतंय भाऊ आता थोडस प्रत्येक जण आता थोडस इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज लोक करायला लागले की आता जे काही चर्चेला आलंय त्याच्यावरून कॉम्पिटिशन करायची की सहकार्य करायचं की सहकार करायचा या विषयामध्ये सगळे जण आहेत. थोडंसं अजून आपण 1-2 मिनिटं वाट पाहूयात, कोणाचे काही प्रश्न असतील. डायरेक्ट बोलायला हात वर करून बोलायला हरकत नाही, म्हणजे लिहिण्याचं हे होत असेल. सो पार्टिसिपंट मध्ये खूप दिग्गज लोक आहेत. हो. नाही, माझं उलट म्हणणं आहे, माझा एखादा मुद्दा चुकला असेल तर तो पण सांगा प्लीज. हे ओपन डिस्कशन आहे, मी पण लर्निंग आउट ऑफ इट. जेरे सर, तुम्ही पण सांगितलं तरी हरकत नाही. तुम्हाला नाही कसं आहे, ती चर्चा होते आणि त्या निमित्तानं मग काही इश्यूज पुढे येऊन जातात. साबणे सर, पटलं नसेल तर सांगा. एक मिनिट, अजून एक काहीतरी चॅट मध्ये मला वाटतं अजून एक प्रश्न. ओके, सो पोंक्षे सर, देयर इज अ क्वेश्चन. We thinks there is a need to implement professionalism in cooperative banks. हा, बाकी काही कोणाचे प्रश्न? ओके, मोहिते साहेब कन्क्लूड करूयात आपण. म्युटेड आहे. साबणे साहेब बोलतात. पोंक्षे साहेब बोला. नमस्कार. नमस्कार. असोसिएशननी जे तुमचा आवाज चर्चा होते तर त्यांचे पुढचे प्लॅन जे आहेत ते आवाज तुमचा येत नाही. साबणे साहेब परत सांगा, तुमचा आवाज हे झाला. आवाज ब्रेक होतोय, तुमचा आवाज ब्रेक होतोय, समजत नाही. हॅलो, बोला. हा, आता आला, बोला. हा, मगाशी पोंक्षे साहेबांनी उल्लेख केला की आपले जे म्हणजे मोहिते साहेबांनी जे काही प्लॅन्स आखलेले आहेत, बऱ्याचदा माझी आणि पोंक्षे साहेबांची पण गाठ पडते आणि चर्चा होते, तर ते केवळ सहकार जागवण्यासाठीचे म्हणून त्यांनी जे प्लॅन्स आखले ते अतिशय उत्तम आहेत. म्हणजे एवढा अभ्यास करून त्यांनी ते प्लॅन्स आखलेत. पोंक्षे साहेबांनी पण सांगितलं की ते खरोखरच चांगले आहेत. तर ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट कसे होतील आणि नजीकच्या काळात म्हणजे माझ्यासारख्या जे लोक आहेत आता नजीकच्या काळात रिटायर होतील, तर त्याच्या आत ते जर आम्हाला दिवस पाहायला मिळाले मोहिते साहेब तर फार बरं होईल. म्हणजे त्याच्यामध्ये जर गतिमानता आणली तर फार बरं होईल. करूया आपण, नक्की करूया आपण.
अजून कोणाचे प्रश्न काय? प्रसाद, नाउ यू आर गोइंग टू कन्क्लूड. खरं तर मला एक कोणाचा प्रश्न आला. एक मिनिट. सायबर सिक्युरिटी. ओके. विल Will ब्लॉकचेन blockchain relevant for cyber security? अर्चना जी एका वाक्यात सांगतो, ब्लॉकचेन हॅज नथिंग मच टू डू विथ सायबर सिक्युरिटी. ब्लॉकचेन इज अ टेक्नॉलॉजी ज्याच्यावर ज्याचा एक यूज केस ही क्रिप्टोकरन्सी आहे, पण त्याच्या अनेक यूज केसेस आहेत. आणि सायबर सिक्युरिटी करता ब्लॉकचेन आहे असं नाहीये. तर ब्लॉकचेन हा एक वेगळा स्टॅक आहे, हा एक वेगळा ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येते. सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी त्याच्यावरनं होऊ शकतात. बट सायबर सिक्युरिटी इज अ डिफरंट फ्रेमवर्क. डेटा सिक्युरिटी इज येट अनदर टॉपिक आणि त्याचा डिरेक्टली काही लिंकेज आहे असं मला वाटत नाही. पण तो इन इट सेल्फ प्रचंड मोठा डिस्कशनचा हे आहे. इफ एट ऑल यू वॉन्ट टू हॅव सम इन्फॉर्मेशन, नंबर्स आहेत, आपण ऑफलाईन चॅट कधीही करू शकतो किंवा तुम्ही असोसिएशन जेरे साहेबांना तुमचे प्रश्न सांगा आणि वी विल एन्शुअर दॅट त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचतील. रतन किरड यांना काहीतरी विचारायचंय. बोला सर. म्यूट वर आहात तुम्ही. म्यूट वर अनम्यूट करा. अनम्यूट करा. हो सर, मी रतन किराड, जय भवानी सहकारी बँकेचा चेअरमन आहे. मोहिते सरांना मी अनेक वेळा माझ्या मनातल्या काही व्यथा आहेत त्या सांगत असतो. माझी छोटी बँक आहे, मला वसुली करता 101 दाखले लवकर मिळत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेला आपल्याला जप्ती करण्याचे अधिकार दिलेले असतात तेव्हा मंडल अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे सहकार्य करत नाहीत, त्याच्यामुळे जप्त्या होत नाही. आणि आरबीआय प्रत्येक वेळी सांगत असते की तुम्ही वसुली करा आणि तुमचा एनपीए कमी करा. तर त्याच्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करत असतो, पण प्रत्येक ठिकाणी अडचणी येत असतात. आणि जप्ती केल्यानंतर आपण व्हॅल्युएशनला पाठवल्यानंतर व्हॅल्युएशनला सुद्धा 2-2 महिने लागतात व्हॅल्युएशन होऊन घ्यायला. तर साहेब, ह्याच्याकरता तुमचं मार्गदर्शन आम्हाला महत्त्वाचं आहे. धन्यवाद. सर, धन्यवाद सर. हा, माझ्याकडनं अपेक्षित आहे का मोहिते साहेबांकडनं अपेक्षित आहे? आता तो मुद्दा आहे तुमचा किराड साहेब, हा सहकार आयुक्तांच्या अखत्यारीत बराचसा आहे. तर त्या पातळीवर आपण हे करतोय. आता एक सगळ्यात महत्वाचा भाग, काल सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला 101च्या संदर्भात. त्याचा आम्ही अनालिसिस करतोय आहे. त्याच्यामध्ये ज्युरिडिक्शनचा मुद्दा मोठा त्यात चर्चा झाली आहे. तो वाचून झाल्यानंतर आपण त्याच्यावरही चर्चा करू. आणि हे जे मुद्दे आहेत, अडचणी ज्या आहेत, एक तर करोनामुळं सहकार म्हणजे कलेक्टर आणि या लोकांनी सगळ्यांनी ताबे द्यायचे थांबवले होते. त्यात काही सुप्रीम कोर्टाचे आदेश होते, या सगळ्यामध्ये थांबलं. आणि आता तो रेटा आलेला आहे. आणि बराच वेळा ते तो जो तुमचा ह्याचा भाग आहे व्हॅल्युएशनचा, तर तो आमचा कमिशनर पातळीवर त्याची चर्चा चालू आहे. दोन्हीमध्ये चर्चा झाली. त्याचा काही प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, तो मंत्रालयात पडून आहे की ते 6 महिन्यात व्हॅल्युएशन द्यावं, आम्ही त्याला 1 वर्ष तरी असावं, कारण प्रॉपर्टी विकल्या जात नाही. आणि प्रॅक्टिकल अडचणी त्यात बऱ्याच आहेत की आज प्रॉपर्टी विकायला गेल्यानंतर सुद्धा त्याची ती किंमत मिळेल असं परिस्थिती नाही. बाजारात घेणारी मंडळी कमी आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला अतिशय अडचणी आहेत. तर याच्यात आपल्याला काही सोल्युशन करता येतं का, हा खरा महत्वाचा भाग आहे. सर, याच्यात 101 करता 101चं मला खरंच कमी ज्ञान आहे, त्यामुळे मी इथे बोलणं बरोबर होणार नाही. पण सरफेसी करता जेव्हा अशा अडचणी येतात की डीएम कडनं किंवा यांच्याकडनं जेव्हा 13(4) पोझिशन्स आणि मिळत नव्हते, तर तेव्हा अनेक बँकांना त्याच्या अगेन्स्ट रिट करणं हा पण एक मार्ग त्यांनी निवडला आणि त्याच्याने प्रचंड फायदा त्यांना झाला. आणि त्याच्याच बरोबर ज्या बँकांना म्हणजे अर्थात म्हणजे हे असं प्रत्येकाला करावं असं मी आवाहन करीन असं नाही, पण आउटसोर्सिंग एजन्सीज ज्या आहेत त्या एजन्सीच्या नंतर एका एजन्सीची मी डिस्कस परवा करत होतो, एका बँकेकरता त्यांचं सोल्युशन पाहिजे होतं म्हणून. तर तेव्हा डिस्कशन करताना असं लक्षात आलं की आपण काय करतो की आपल्याला बँक म्हणून आपल्याला आपल्याच कलेक्टरच्या अगेन्स्ट रीट करायला भीती वाटते, पण ती एजन्सी असते त्याच्याकडे 50 बँका असतात, ते म्हणतात ह्या सगळ्यांचं मिळून आम्ही रीट करतोय. त्यामुळे परत एकीचा जो बळ असतं ते प्रचंड मोठं असतं आणि त्यामुळे त्या कलेक्टरच्या अगेन्स्ट रीट करणं हे एवढं धाडस पण ते करू शकतात जे एकटी बँक करू शकत नाही. तर ते मला असं वाटतं की आपण गोष्टी करू शकतो अशा, की जर का वेळ लागत असेल तर त्याचे
म्हणजे ज्या कारणाकरता तो लॉ बनला आहे आणि ती प्रक्रियाच जर का ते फॉलो करत नसतील आणि जर का झालं 101चा निर्णय आहे, आमच्या हातात आहे, पोझिशन म्हणून आता तुम्ही विक्रीला द्यायला पाहिजे परवानगी, याच्याकरताच तुम्ही एवढा वेळ लावणार असाल तर मग त्याला अर्थ राहत नाही काही. आणि त्याकरता म्हणून रिट करणं किंवा आणखीन असे जे काही असतील लीगली, सर मोहिते साहेब तुम्ही जसं सांगू शकाल, हो. पण याचा फायदा खूप लोकांना झाला आणि त्यातनं म्हणजे आता असं झालंय की काही ठिकाणचे तर ते गॅरंटेड सांगतात 3 दिवसात तुम्हाला आम्ही ऑर्डर मिळवून देऊ किंवा पोलीस प्रोटेक्शन मिळेल, पोझिशन 100% मिळेल, अशा गोष्टी पण आहेत. पण ती अगेन कोऑपरेटिव्हनेस अमाउंट कोऑपरेटिव्ह झालं तर प्रचंड फायदा होईल. तुम्ही म्हणताय तसं आता त्याच्यामध्ये काही एजन्सीज आलेल्या आहेत, हो, या सगळ्या आउटसोर्सिंगच्या याच्यात या हो, गोष्टी हो. करतायत. करताय. परंतु प्रश्न तो याचा आहे की 101 आणि सिक्युरिटायझेशन मध्ये मास्टर आहेत, 101 मध्ये थोडंसं त्यांनाही अडचण आहे. हा कायदा आपण त्याचे गाईड परत करून त्यांना यंत्रणा उभी करूया. तर याच्यामध्ये अनास्कर साहेबांनी मध्ये एक त्या ह्याच्यात मीटिंग बोलवली होती सहकार परिषदेमध्ये. हा जो मुद्दा आहे की 101चं सर्टिफिकेट मिळण्यासाठी जो नियमामध्ये 3 महिन्याची मुदत आहे ती कमी कुठं करता येईल का? मग त्याच्यामध्ये अनेक मुद्दे चर्चेला आले. मग ते समरी प्रोसिडिंग धरून जर हिअरिंग जो आता दिलं जाते ते हिअरिंग दिलं जाऊ नये. समरी प्रोसिडिंग ज्या सिव्हिल कोर्टात जसं सेक्शन 37 खाली येतं तसं ते इकडे करता येईल का? अशी थोडीशी त्याकरता रीट चर्चा. करूया ना, त्याच्याकरता आपण हा? रीट करूया ना की ते 3 महिन्याच्या वर का जातं किंवा समरी प्रोसिडिंग का होतं, याच्याकरता रीट करूया आपण. नाही, त्याच्यात ते का होतं, ते जे रूल 86 जो आहे त्याच्यामध्ये ती तरतूद आहे. मग त्याच्यामध्ये अनेक तरतुदी परवा आम्ही चर्चा करता करता सगळ्या असोसिएशनचे प्रतिनिधी होते. तर का उशीर होतोय, तर ती कायद्यात तरतूद आहे. म्हणजे नियमात तरतूद केल्यामुळे रजिस्ट्रार इज बाउंड टू गिव्ह द अपॉर्च्युनिटी. आणि मग त्या अपॉर्च्युनिटीमध्ये मग उशीर होत जातो. त्याला 3 महिने कालावधी दिलाय, त्याच्यामध्ये त्याला हिअरिंग दिलं पाहिजे, त्याला आर्ग्युमेंट करायला दिलं पाहिजे, त्याचा रिप्लाय घेतला पाहिजे, त्याला एक मुदत दिली पाहिजे, हे सगळं टाकलंय. मग जर सिव्हिल कोर्टामध्ये तो समरी प्रोसिडिंगची जी पद्धत दिलेली आहे त्यामध्ये लिव्ह टू डिफेन्स वगैरे असा सगळा प्रकार असतो. तर तो तरतूद इकडे आणता येईल का, याच्यावर थोडीशी चर्चा आमची झाली. त्याची दुसरी मीटिंग आता होईल, पण तो प्रयत्न चालू आहे. जर ते जसं झालं आता तर तो भाग. त्याच्याच बरोबर सर दुसरं माझं म्हणणं आहे की जसं एआरसी किंवा आता सीतारामांनी पण एआरसी शेवटी बॅड बँक म्हणजे एआरसी स्थापन केली आहे, तसं हो. कोऑपरेटिव्ह बँक म्हणून आपण सुद्धा आपली एआरसी स्थापन करायला काय हरकत आहे. आज मोठ्या एआरसी आपल्याकडे बघत नाही, त्यांना असं वाटतं की आपल्याकडे आपले जे काही अंडरलाईन सिक्युरिटीज आहेत त्या कुठेतरी कॉम्प्रोमाइज असतात किंवा काय असं पण असतं. आता सगळ्या एआरसी जे आहेत ते सिस्टर कन्सर्न्स ऑफ द त्या बँकांचेच आहेत, नॅशनल नाही, बँकांचे नॉट आहेत, ते पैसा. नेसेसरी प्रायव्हेट पण आहे. तसं आपण सिस्टर कन्सर्न म्हणून असोसिएशनच्या थ्रू एक एआरसी का नाही फॉर्म करायची, ओनली फॉर त्यामुळे त्याला कोऑपरेटिव्ह. तो मुद्दा चांगला आहे, पण त्याला कॅपिटल शुड बी प्रोव्हाइडेड बाय द बँक्स अँड बँक इज रिक्वायर्ड टू बी अलाउड. पण तो माझं म्हणणं वाय नॉट अपील टू द मेंबर्स. मला उलट म्हणायचं सर, आपण तुम्ही एक विचार करा, आपण पुण्याकरता पुणे हेरिटेज कोऑपरेटिव्ह असं का नाही करायची की जिथे आता आपले म्हणजे काय अगदी चितळे बंधून पासून ते आपले काय पुन्हा गाडगे पासून इव्हन आपले किर्लोस्कर्स म्हणा, ह्या सगळ्या लोकांना जर का आपण घेतलं आणि इफ दे फॉर्म अ कोऑपरेटिव्ह की ज्या स्ट्रेस्ड ॲसेट्स मध्ये जे प्रॉब्लेम आहेत, पुण्याचे जे भूषण म्हणतो आपण, इतक्या 100 वर्षाच्या पूर्वीचे संस्था आहेत त्या टिकवण्याकरता वाय नॉट बिकम कोऑपरेटिव्ह. शेवटी एंड ऑफ द डे म्हणजे समाजाचं हित आणि अपलिफ्टमेंट ऑफ द मेंबर्स हा जर का मूल मंत्र असेल तर हा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि हे लोक मग त्याच्यात कॅपिटल इन्व्हेस्ट का नाही करणार. त्यामुळे ज्याला आपण मल्टी स्टेक होल्डर कोऑपरेटिव्ह म्हणतो तशी का नाही फॉर्म करायची आणि लेट दीज पीपल कॉन्ट्रीब्युट इन टू इट. विचार चांगला आहे, म्हणजे बसवा लागेल आणि तुमच्यासारख्या लोकांना ह्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतील. काय We are हरकत ready. नाही. सर आणि मी काय दुसरं म्हणतो, रुपी सारखी बँक practically- नाही, रुपी बँकेसारखी बँक प्रोफेशनली लोकांना घेऊन आपण चालवायला घेऊ. लेट पुणे हेरिटेज कम फॉरवर्ड अँड हे करूया की नाही आम्ही आमची इथली बंद होऊ देणार नाही, आम्ही प्रोफेशनली पुढे नेऊ. झालं गेलं आयर्न कर्टन, मागे काय झालं त्याच्यात जायला नको, पुढं काय करायचं ते बघू आणि लेट्स मूव्ह फॉरवर्ड. हा विचार खरंच अतिशय चांगला विचार आपण दिलेला आहे. आणि हा जर सगळ्यांनी तो विचार केला म्हणजे सहकारातला सहकार होऊ शकेल आणि मंडळीचं सहकार्य त्या अँगलनी जर आपले इंटेन्शन क्लिअर असतील तर लोकही बरोबर येतील असं एक प्रकारचा विश्वास. आज टेक्नॉलॉजी साहेब म्हटलं तर आनंद देशपांडे सारखे दिग्गज टेक्नॉलॉजीतले हे पुण्यात आहेत आणि आज सिरम इन्स्टिट्यूट सारखी सगळ्यांना कोविड देणारी संस्था पुण्यात आहे. आज जर का तुम्ही बघितलं तर आधार पुनावाला आपल्या रस्ते क्लिनिंग करता किंवा आनंद देशपांडे रस्ते क्लिनिंग करता CSR मधनं किती प्रचंड काम करतायत.
मग असं जर का आहे अपलिफ्टमेंट सोसायटी करता करायचं म्हटलं तर कॅपिटल हे ह्याच्यातनं येऊ शकतं आणि एंड ऑफ द डे इट इज डिपॉझिटर्स मनी. आपण जे आरबीआय म्हणते एका वाक्यात आरबीआय सगळे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एकच देतं, इट इज डिपॉझिटर्स मनी. कशा करता वी विल लुक ॲट इट की इट इज स्टेक होल्डर्स मनी. मेंबर्स व्हॉलंटरी देत आहेत, जाणून बुजून देत आहेत, सांगून उमजून देत आहेत की आम्हाला ह्यातनं बाहेर पडायचंय म्हणून आम्ही करतोय. शेवटी मेंबरची पॉवर आहेच ना. It required to create the confidence in the minds of the members and the stakeholders. असं ते आहे. ऍब्सोल्युटली बरोबर ना? ऍब्सोल्युटली. आणि ते करू शकतो आपण. करू शकतो. मला वाटतं येणाऱ्या भविष्य काळात खूप काही चांगलं आणि खूप इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह आणि कॉपरेटिव्ह होतंय असं मला वाटतंय आजच्या या चर्चेतनं निष्पन्न होत आहे. कारण ज्या पद्धतीने नवीन इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत आणि त्याच्याबद्दल चर्चा होतीये. कधी कधी असं म्हणतात ना की आपण ना लहान मूल असलेलं बरं असतं. पाटी कोरी असली तर त्याच्यावरती खूप छान काही लिहिलं जातं. आणि देयर इज अ फेमस कोट, आय डोंट नो आय मीन who cited this, but then there is a famous quote that every day there is a learning. So प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन आणि छान काहीतरी शिकायला जर मिळत असेल तर ते नक्की इम्प्लिमेंट करावं. मला वाटतं आपण आता सेशनच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि खूप सुंदर आणि काय म्हणू ज्याला गेल्या अनेक दिवसांमध्ये गेल्या मागच्या काही दिवसांमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा होतीच आहे. आजची ही चर्चा तेवढीच अभ्यासपूर्ण झाली आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट झाली पोंक्षे सर की आज तुम्ही आम्हाला हा मूलमंत्र दिला की चॅलेंज युअर सेल्फ. जेव्हा तुम्ही स्वतःला चॅलेंज कराल यू विल डेफिनेटली एक्सप्लोर दॅट व्हरायझन आणि स्वतःच्या बुद्धीची कवाडं जेवढी जास्त उघडू तेवढं आपण जास्त प्रगतीकडे जाऊ. आजच्या या सेशनचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मोहिते साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या चर्चासत्राचं किंवा व्याख्यानमालाचा 6वं पुष्प पोंक्षे साहेबांनी गुंफलं आणि आपल्या सगळ्यांच्या जवळचे मुद्दे जे आहेत ते आपल्या समजल अशा भाषेमध्ये त्यांनी समजून सांगण्याचा या ठिकाणी चांगला प्रयत्न केला. ते आपल्याला भावले असतील. त्यामुळे चर्चा आता जी घडली ती सुद्धा अतिशय मोलाची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. एकूण 5-6 दिवसात आपण 6 दिवसात आपण पाहिलं की सहकारामध्ये आपण जर एकजुटीने काम केलं तर आपण काही करू शकतो. ही एक उर्मी किंवा आपला विश्वास या ठिकाणी निर्माण व्हायला हरकत नाही. पोंक्षे साहेबांनी आज नवीन ॲव्हेन्यू आपल्याला काही कशी येऊ शकतात आणि हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. सहकार करा म्हणजे नक्की काय करा. प्रत्येकाला वाटतं करावं पण काय करावं याच्यावर सगळेच अनभिज्ञ असतात. मग कोणीतरी करावं ते कोणी करावं पण हात भाग शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मला पाहिजे आपल्या घरात नको ही जी भूमिका आहे त्या पुणे असोसिएशन कडनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि आपण प्रयत्न त्यासाठी करतो आहोत. आता पोंक्षे साहेबांनी ती ERC ची जी संकल्पना या ठिकाणी दिली त्यांच्याशी चर्चा करून आपण निश्चितपणे या आपल्याला काय करता येतं की आज आपण प्रयत्न करूया. चांगल्या त्यांच्याकडे आयडिया फार सगळ्या चांगल्या आहेत कारण तो अभ्यास त्यांचा तसा आहे आणि हे जो अँगल त्यांनी दिला का येऊ शकतं. कारण बोला सर एकच मिनिट. अनासकर साहेबांनी ARC करताची ऑलरेडी एक कंपनी स्थापन केली होती सोसायटी, पण त्याच्यासाठी त्यावेळेस त्यांना 20 कोटी कसे मिळतील हा प्रश्न पडला म्हणून थांबली होती असं एकदा बोलताना ते म्हणले. तर त्यामुळे ह्याच्यावर अभ्यास पण झालाय तज्ञांचा हे पण झालंय. ते आता पुढे न्यायचं असेल तर नक्कीच आय एम शुअर स्काय इज द लिमिट. काही प्रॉब्लेम येणार नाही. हरकत नाही. आपण परत त्या मार्गाने जाऊया त्याची चर्चा करूया. जर झालं तर सहकारी बँकांसाठी दुसरा चांगला दिवस असणार नाही असं मला वाटतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आणि पोंक्षे साहेबांनी एक मुद्दा कारण गेल्या अनेक दिवस आम्ही सहकारी बँकेतले अधिकारी हा विषय नजरेसमोर ठेवलाय की जी पुढच्या काळाची गरज आहे. जर ते पुढे झाले नाहीत तर बँकांचं भवितव्य तसे अंधारात आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्या CO साठी एखादा डिप्लोमा करता ही संकल्पना आम्ही पुढे नेतोय. पण त्यांनी जो आता मुद्दा मांडला की व्हाय नॉट MBA फॉर कोऑपरेशन तर हाही चांगला मुद्दा आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करून जर त्याला आपल्याला मान्यता मिळवता आली तर त्या शैक्षणिक संस्थांना सुद्धा जे पाठ किंवा आपण जरी आपल्याकडे करू शकलो म्हणजे ह्याला ऑनलाईन तसं जर प्रशिक्षण आपण देऊ शकलो तर एक मोठा ॲव्हेन्यू होऊ शकेल आणि त्याला मान्यता जर MBA कोऑपरेशन असा असेल तर एक वेगळ्या अँगलने आणि तो बसवताना सुद्धा
की सहकाराला उपयुक्त असेल असाच, की त्यातनं एखादा अधिकारी तयारच झाला पाहिजे, ही आपली जी भूमिका आहे ती तशी जर त्यात झाली तर आपण एक चांगलं काम करू शकू असं मला वाटतं. आजच्या या चर्चासत्रामुळं आपल्या सप्ताहाच्या याच्यामध्ये एक अजून मानाचा आपण ज्याला मैलाचा दगड आपण आज रोवलेला आहे. मी पोंक्षे साहेबांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो. यापुढे त्यांचं सहकार्य आपल्याला नक्की मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपला असला तरी उद्या आपण समारोपाचं व्याख्यान 7 दिवस जी व्याख्यानं झालेली आहेत त्याच्यामध्ये अनस्कर साहेब उद्या समारोप करणार आहेत आणि त्यामध्ये ते सगळा याचा आढावाही घेतील. आता आपला जी चर्चा झाली या चर्चाचाही मी त्यांना थोडंसं ब्रीफिंग करणार आहे, की जेणेकरून ज्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला करायच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या ह्याच्यात योगदान जर त्याने दिलं तर हा पर्वत आपण निश्चितपणे उचलू शकू असं मला वाटतं. आणि मग सहकाराला सहकार सुरू होईल आणि आपलं जे उद्दिष्ट होतं ते साथ देईल असं मला निश्चितपणे वाटतं. त्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उद्यासाठी आपल्याला निमंत्रित थांबतो. धन्यवाद.